हॅलो 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 नमस्ते सगळ्यांना. विल आपण स्टार्ट करूयात विथिन 2-3 मिनिट्स. हाय हाय वैशू. हाय. आपण बोलूयात. स्टार्ट करणार आहोत आपण एक थोड्याच वेळात. हाय हॅलो हॅलो हॅलो. आय होप तुम्ही सगळेजण छान आहात. आणि आपण ऑलमोस्ट आफ्टर अ लॉंग टाइम भेटतोय. आय थिंक सो दिस इज फॉर द फर्स्ट टाइम वी ऑल आर मीटिंग. विल स्टार्ट इन सम टाइम. Hello. Hi everyone. Hi hi. Hello. Hello. Hi Aarti. Hi Giri. हॅलो देव. Hello hello. सगळे झालेत ऑलमोस्ट जॉईन. आपण एक वेट करूयात एक 2-3 minutes. Then we'll start immediately. People are sending me requests to go live with. But next time for sure तुम्हाला काही बोलायचं असेल तर प्लीज ड्रॉप अ मेसेज इन द कमेंट बॉक्स. पण आज आपण काहीतरी एक खूप महत्वाच्या आणि इम्पॉर्टंट विषयासाठी या ठिकाणी आपण एकत्र आलोय. तर हॅलो गिरी, आय एम अनेबल टू ऍड योगेश इन दिस ग्रुप. ओके. मी त्याला खूप वेळा ट्राय करतेय पण तो काही होऊ शकत नाही या ठिकाणी. आय डोंट नो वाय. मी परत एकदा प्रयत्न करते, हा हा हा. त्याला बोलण्याचा प्रयत्न करते. ओके. हाय वीणा. I think Veena is facing some issues with her network. हो बहुतेक. Okay. बहुतेक वीणाचं नेटवर्क इश्यू चालू आहे. Okay. तर माहित नाही, एकदा योगेशला ऍड करण्याचा योगेश, प्रयत्न करते. हा थोडस प्लीज बघा. मी वीणाला पण पुन्हा एकदा करते ऍड. बट ते ऍड झाले की मी आपण लगेच सुरुवात हो करू हो शकतो. लगेच. मी वीणाला रिक्वेस्ट पाठवली आहे. तोपर्यंत सगळे आपण गप्पा मारूयात. काय कशी आहे तब्येत सगळ्यांची? सगळेच या ठिकाणी इन्फेक्टेड झालेत असं मला वाटतंय. काही ना काहीतरी व्हायरल सगळ्यांना झालंय. सगळ्यांना सर्दी खोकला तर नक्कीच सर्दी, झालाय. हा ना. सगळ्यांना काही ना काहीतरी झालेलं आहे. वीणा नाही होते का जॉईन? बहुतेक तिला नेटवर्कचा प्रॉब्लेम येत असावा असा माझा अंदाज आहे. ओके. येस येस, नमो नमो. आपण वाट बघूयात एक मस्त. 2-3 मिनिट्स. तर मग आपण स्टार्ट करूयात. मी पुन्हा एकदा ट्राय करू का? मी तिला नक्कीच पुन्हा एकदा तुम्ही. ट्राय करते. मी तिला रिक्वेस्ट पाठवतीये पण
आय डोंट नो काय प्रॉब्लेम आहे. योगेशला तुम्ही पाठवलंयत का? हा मी नाही, पण तो मला दिसतच नाहीये या ठिकाणी. अच्छा, ओके. नो, नॉट एट ऑल. ठीक आहे, ते मग होतील नंतर. होतील जॉईन, असंही करता येईल. या ठीक आहे, हॅलो ऍटलीस्ट मॅन्डी, 14. हॅलो सिस्टर. हॅलो. सगळ्यांना नमस्कार प्रथमतः. हॅलो, नमस्कार. जय जय बीजेपी. जय भारत. ओके ताई, मला वाटतं की आपण चालू करूयात, कारण की बरेच वेळ झाले वाट बघतायच बरेच जण. सो हो, चालेल, प्रथमतः हरकत सर्वांना नाही. नमस्कार. मी कुमारी दीपिका झाड आपल्या ठिकाणी प्रथमताच माझ्या अकाउंट मधून पहिल्यांदा लाईव्ह येते. या ठिकाणी माझ्या दोघी बहिणी आणि अजून एक मित्र लवकरच जॉईन होईल. आणि या ठिकाणी गिरी आत्ताच आमच्या बहिणीचं लग्न झालंय, तर आमचे जे सगळे फॅन्स आहेत सगळ्यांकडून तुम्हाला तुमच्या लग्नासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप तर धन्यवाद ताई. आज आपण या ठिकाणी सगळ्या फॉलोअर्सना आपण एकत्र या ठिकाणी आलोय, ते म्हणजे एक वेगळा विषय घेऊन. आपण एक मिनिट, वीणाचा मला रिक्वेस्ट आलाय, एक मिनिट ऍक्सेप्ट केला मी. ओके, तर आपण या ठिकाणी मुळात सगळेजण कोरोनाचा हा पिरियड आहे, सगळेच जॉब निमित्त इकडे तिकडे आहोत आपण. तर कुठेतरी आपण आपली संस्कार आपण जर म्हणायला गेलो तर ते कुठेतरी आपले डगमगाईला आलेत का काय, असं कदाचित मला वाटतंय. तर त्याच्यासाठीच आपण ते रिबिल्ड करण्यासाठी आपण इथे एकत्र आलोय, की या आता जे काही 35चा जो काउंट या ठिकाणी जमा झालाय, याच्यातनं जरी 2 किंवा 4 जणांना जरी आम्हाला काय सांगायचंय किंवा आम्हाला काय मेसेज द्यायचा एवढा जरी कळाला तरी खूप काही आहे. तर माझी बहीण या ठिकाणी जॉईन झालीये, वीणा. वीणा, तुझं मुळात या ठिकाणी स्वागत. तर प्लीज तुम्ही तुमच्याबद्दल या ठिकाणी बोलावे असं मी अपेक्षा करते. गिरी, प्लीज आपण सुरुवात करावी. नक्कीच. प्रथमतः धन्यवाद ताई, तुम्ही तुमच्या लाईव्ह मध्ये मला जॉईन करण्याची संधी दिली. तसं नात्याने बघितलं तर तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहे, आपण माझी चुलत बहीण आहात. पण कर्तृत्वाने तुम्ही खूप मोठे आहात, त्यामुळे मी तुम्हाला नेहमी भेटल्यावर पण मी ताई म्हणते. तर हे तुम्हाला नक्कीच माहितीये. सर, तुम्ही असेच छान कार्यरत पुढे तुम्ही वाटचाल ठेवा आणि आम्ही तुमच्या सोबत नक्कीच आहोत. आणि माझी ओळख तुम्ही आता सर्वांना करून दिली आहे की मी तुमची मोठी बहीण आहे आणि तुमच्या कार्यात सेवेस माझा नक्की हात असतो, मदत असतो. तर खूप खूप माझी एवढी ओळख सगळ्यांना बास आहे. धन्यवाद. ओके, या ठिकाणी आमचा मित्र देखील जॉईन झालेला आहे, योगेश. आपण त्यांच्याकडे वळूयातच. आपलं स्वागत आहे या ठिकाणी. थँक्यू सो वीणा, मच. हाय आपण योगेश. प्लीज आपल्याबद्दल सांगावे आणि आपण नंतर योगेशकडे वळूयात. नक्कीच नक्कीच. मी पण दीपिका मॅडमची बहीणच आहे. आम्ही दोघी लहानपणापासून, म्हणजे आमचं नावही एका पाळण्यातच आहे, तेव्हापासून आम्ही एकत्रच आहे आजपर्यंत, टचवूड. सो आज महत्वाच्या टॉपिकवर बोलायचं आहे, त्यामुळे आम्ही या ठिकाणी जमलो आहोत. तर जास्त वेळ न घेता आपण लवकरच त्या टॉपिक बद्दल बोलू, म्हणजे जास्त बोलता येईल त्याबद्दल. थँक्यू. येस. येस. या ठिकाणी आपले अजून एक मित्र या ठिकाणी आलेले आहेत, ते म्हणजे योगेश तीक. तर योगेश, आपल्याबद्दल थोडीशी माहिती सांगावी, कारण की आपण गिरीच्याच लग्नामध्ये भेटलो आणि एक चांगले मित्र आणि एक चांगले कंपॅनियन म्हणून तुम्ही आमच्याबरोबर अगदी घरातल्याप्रमाणे समरस झालात. त्यामुळे आम्हाला कधी वाटलंच नाही की बाबा आत्ताच आपण गिरीच्या लग्नात तुम्हाला भेटलोय किंवा काय. आपली खूप काही जुनी भेट आहे किंवा खूप जुने फ्रेंड्स आहोत असंच आम्हाला वाटतं. तर प्लीज आमच्या सर्व प्रेक्षकांना आपल्याबद्दल सांगावे. सगळ्यात आधी तर दीपिकाजी बद्दल मी बोलेल. गिरिजाच्याच लग्नामध्ये आमची ओळख झाली होती आणि
जसं की दीपिकाजी जसं बोलल्या की खूप आधीपासूनची भेट आहे. समाव तसंच एक वातावरण तिच्या लग्नामध्ये, तिच्या संगीतच्या कार्यक्रमामध्ये होतं. अचानकपणे जेव्हा माईक दिला आणि ज्यावेळेला समोरची व्यक्ती उत्स्फूर्तपणे बोलायला लागली, दीपिकाजी, सो त्या व्यक्तीचं शब्दांवरचं प्रभुत्व, तिचं इतर विषयांवरचं सखोल ज्ञान किती उपजत आहे हे खूप छान पद्धतीने दिसून येत होतं. आणि अगेन वीणाला मी दुसऱ्यांदा भेटत होतो, पण तुमची पूर्णच फॅमिली इतकी सहज आणि काय म्हणतात त्याला, अगदी एकमेकांमध्ये मिसळून जाणाऱ्यातली आहे. त्याच्यामुळे कुठे वाटलं नाही की मी कुठनं तरी बाहेरनं आलोय आणि पुण्यातनं आलोय किंवा तुमच्याशी बोलतोय, तुमच्याशी सणवार साजरे करतोय. पण एक तो छान होता तो पिरियड किंवा काय. आणि सॉरी, मी आता क्लासमध्ये आहे, त्याच्यामुळे मी मास्क काढू शकत नाही. माझ्या मुलांचा क्लास चालू आहे इथे, सो मी तिथनच मी तुमच्या सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. अगदी ठीक अगदी. आहे योगेश. तर खूप छान सगळे जॉईन झाला. आपण या ठिकाणी मुळात मला तुमचं ओपिनियन सगळ्यांचं खूप महत्वाचं आहे, त्यामुळे आपण एकत्र आलोय. ते म्हणजे आपण 3-4 विषयावरती बोलणारच आहोत आणि प्रेक्षक पण बघतच आहेत. मुळात आता मी राहते मुंबईला आणि मी जेव्हा पाहते या ठिकाणी, आणि आता आपण सगळे मुंबई पुणे इथे आपण नेहमीच ट्रॅव्हलिंग आपण करतो, पण कुठेतरी असं वाटतं की यार आपली भाषा म्हणजे आपली जी मातृभूमी आहे आणि त्या ठिकाणी आपण आपल्या लँग्वेजमध्ये नाही बोलत. जे लिटरली मला जर भाजी मंडईला जायचं असेल तर मला त्या ठिकाणी सांगावं लागतं की हा ये कितने की भाजी. कभी कभी म्हणजे असं होतं की मला त्या प्रत्येक भाजीविषयी माहित पण नसतं किंवा त्याचं नाव मला हिंदीमध्ये माहित नसतं, पण तरी मला मराठीमध्ये ते सांगावं लागतंय आणि नंतर पुढे कंटिन्यू करावं लागतं हिंदीमध्ये. सो असं जे कल्चर आहे ते मुळात मी या ठिकाणी पाहतीये मुंबईमध्ये. आणि तुम्ही दोघी बरेच वर्ष का होईना पण पुण्यामध्ये राहिलाय, तुम्ही तिकडे फिरलेला आहात, तुम्हाला माहितीये. मग पुण्यामध्ये काय स्थिती आहे, आणि योगेश तू पण समाजकार्यामध्ये असतो, तर तिकडे काय स्थिती आहे आणि हे बदलण्यासाठी आपण काय करू शकतोय. खारीचं का वाटा होईना, आता जे काही 35-36 जे काही 40 पर्यंत तरी जे काही व्ह्यूज गेले त्याच्यामधनं जर 1-2 जणांना जरी ते या ठिकाणी काही त्याच्यामध्ये बदलाव करता आला तर काय करू शकतो. तर तुमचं ओपिनियन खूप माझ्यासाठी महत्वाचं आहे, मी बोलेनच. प्लीज तुमची पण मतं तुम्ही मांडू शकता या ठिकाणी, तुमचे एक्सपिरियन्सेस वगैरे सांगा. येस, मला असं वाटतं की गिरिजा बोल पहिल्यांदा. गिरिजा बोलते, मग नंतर मी बोलेल वाटल्यास. अच्छा, असं काही नाही, तू बोलू शकतोस. मला बोलायचं. अच्छा, तू बोलतेस का मी बोलू? गिरिजा बोल तू. चालेल, ठीक आहे. तर दीपिका ताई, आता तुम्ही जसं तुमचं उदाहरण सांगितलं की तुम्हाला बाहेर गेल्यावर प्रत्येक वेळी हिंदीचा सामोरे जावं लागतो, तर मला कुठे ना कुठे याचे कारणीभूत आपण स्वतःच म्हणजे आपलेच लोक, मराठी लोक असे वाटतं. कारण आपण मराठी असूनही ते मराठीमध्ये बोलतच नाही, सुरुवात ते मराठीमध्ये नाही करत. त्यांना का असं वाटतं की समोरचा माणूस हा हिंदी भाषिकच असेल. तर मला मूळ चूक आपल्या लोकांकडे वाटतं. तर त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा आपण आपल्यामध्ये सुधारणा करावी, हे तर मला खूप महत्वाची गोष्ट वाटते. कारण खूप ठिकाणी असंही होतं की कधी कधी आपलेच लोक, मी स्वतःहून खूप बघितलेत की माझे मित्रमैत्रिणी सगळे चांगले मराठी भाषिक आहेत, ते असूनही ते बाहेर मॉलमध्ये गेले, कारमध्ये बसताना कार मधले ते ड्रायव्हर असतील, त्यांच्याशी बोलताना भैया हमें इधर जाना है उधर जाना है, ते स्वतःहूनच सुरुवात करतात. तर मग मला बरोबर. इथे खूप अशा गोष्टींचा खूप राग आणि संताप येतो की आपल्याच लोकांना आपल्या भाषेचं प्रेम नाहीये, तर मग नाही. आपण दुसऱ्यांना दोष देऊन काय अर्थ राहतो इकडे. तर आपण आपल्यामध्ये आधी बदल आणूयात. कारण का मी मागच्या वेळी पण तुम्हाला पण माहिती असेल तर मग मी लाईव्ह आलेले होते आणि मी या विषयावर खूप बोललेले होते. तरी काही खूप लोकांचे प्रतिक्रिया चांगल्या आल्या आणि कदाचित त्यांनी त्याच्यावर काम केलं असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे, आपल्या मराठी लोकांसाठी चांगली गोष्ट आहे. जर नाही केलं तरी माझा हा संदेश त्यांच्यासाठी हाच असेल की आपण मराठी भाषेवर किती प्रेम करायला पाहिजे, हे खूप नेत्यांनी सांगितलेलं आहे, खूप लोकांनी सांगितलेलं आहे, साध्या माणसांनी सांगितलेलं आहे. बरोबर. सॉरी, मी थोडी आजारी असल्यामुळे माझा आवाज देखील खराब येत असेल, त्यामुळे माफी.
पण हे माझं शेवटचं म्हणणं असंच असेल की आपण आपल्यावर काम करूयात आणि जे मराठी लोक आहेत त्यांना असं गर्व वाटायला पाहिजे तुम्ही मराठी भाषा बोलताना तेवढ्या तुम्ही एनर्जीनी तेवढ्या ताकदीने तुम्ही मराठी बोलायला पाहिजे आणि मराठी भाषा पसरवायला पाहिजे बाहेरही. हा माझा अट्टहास असेल लोकांना. धन्यवाद ताई. या अगदी अ, बरोबर बोललात ताई. हा बोला ना प्लीज योगेश. मला याच मुद्द्याला धरून बोलायचं की प्रत्येकाने कुठल्याही शहरामध्ये फिरताना जेव्हा आपण एखाद्या शहराशी सुसंगत होऊन त्या भाषेमध्ये जेव्हा संवाद साधायला लागतो तेव्हा कुठेतरी त्यांनी आपण काय प्रथम आहोत हे बघणं, हे असणं आणि त्याचा स्वाभिमान असणं हे फार गरजेचं आहे. खूप वेळेला आपण एखाद्या शहरामध्ये फिरताना मी परदेशापासून सुरुवात केली. परदेशामध्ये गेल्यानंतर आपण सहजपणे इंग्लिशमध्ये सुरुवात करतो कारण तिथली मायबोली ती भाषा असते, ठीक आहे ना. पण जेव्हा प्रांतामध्ये फिरताना किंवा महाराष्ट्रामध्ये फिरताना जेव्हा आपण महाराष्ट्रामध्येच हिंदीचा बडेजावपणा किंवा इंग्रजीचा बडेजावपणा करून आपली भाषा सोडून जर त्या भाषेमध्ये जर कुठेतरी मिक्सअप होत असेल तर त्याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय असं मला खूपदा जाणवतं. कारण की मुंबईमध्ये जसं की अनेक प्रांतातली लोक एकत्र आलेली आहेत पण तिथे सरसकट सगळीच लोक हिंदीमध्ये तोडक्या मोडक्या भाषेमध्ये बोलतात. मग तिकडे मराठी माणूस पण खूप वेळेला आपली भाषा सोडून कुठेतरी तोडक्या मोडक्या हिंदीमध्ये बोलायला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा वाटतं की आपल्या लोकांना आपल्या भाषेबद्दल स्वाभिमान नाहीये, अभिमान नाहीये की काय आहे नक्की कुठे माशी शिंकते. कारण खूप वेळेला जेव्हा महाराष्ट्र बॉर्डर पास करून जेव्हा ट्रेन बंद प्रवास करायला लागतो तेव्हा अक्षरशः सीटवरची लोक उठवतात तुम्हाला की आमचा प्रांत येतोय किंवा काय, तर तुम्ही जागेवरनं उठा. आणि अक्षरशः खूप भयानक भांडणं मी पाहिलेले आहेत ट्रेनमध्ये. मग ती बिहार बॉर्डर असू देत किंवा राजस्थान बॉर्डर असू देत किंवा काय. आणि मला असं वाटतं की मला कुठल्या प्रांतांमधल्या लोकांबद्दल आक्षेप नाही आहे, पण जर काही लोक आपल्या गोष्टींना जर धरून आहेत तर तितकी गोष्ट आपल्या महाराष्ट्रातील लोक धरून का चालत नाही हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि याच्या व्यतिरिक्त पण मला भाषेवरती बोलायला हे नक्की आवडेल की पुण्यामध्ये सोशल वर्क करण्याच्या निमित्ताने मी जेव्हा पुण्यातल्या शाळांमध्ये फिरतो तर तिथल्या शाळांमधल्या मुलांची संख्या, मराठी शाळेतल्या मुलांची संख्या दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. कुठेतरी मराठी शाळांना कायमचा टाळा ठोकला जाईल असं कुठेतरी भीती वाटते. तर तो ठोकला जाऊ नये याला वाटत असेल लोकांना कुठेतरी तर त्यांनी आपल्यापासून सुरुवात करावी. कारण की आत्ता सरसकट मुलं ही दिसतात ती फक्त सेमी आणि कॉन्व्हेंट किंवा इंग्लिश मीडियम मध्ये. त्यांना हे कळत नाहीये प्रत्येक कुठलीही इंडस्ट्री घ्या त्या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये मराठी माणूस हा अग्रेसर आहे. मग तो भारतामध्ये असो किंवा भारताच्या बाहेर असू देत. आणि त्याच्यामध्ये मराठी लोकांची संख्या किती आहे, मोठी आहे याच्यावरती जर अभ्यास केला तर प्रत्येक मराठी माणसाला कुठेतरी स्वाभिमान जागा होईल आणि तो व्हायला हवा. कारण की ही वेळ आत्ता आपल्या हातात आहे. काही वर्षानंतर ही वेळ आपल्या हातातून निघून गेली असेल तेव्हा मग आपण खंत व्यक्त करण्याच्या पलीकडे आपण काहीच करू शकणार नाही असं मला वाटतं. अगदी अगदी बरोबर बोललात आपण. आपण वीणाचं पण मत जाणून घेऊयात. वीणा प्लीज आपण नक्कीच. आपले मत व्यक्त करावे. नक्कीच मी दीदी आणि योगेशजी बरोबर पूर्णपणे सहमत आहे की म्हणजे जसं योगेशजी बोलले की आपल्याकडे थोड्या वर्षात म्हणजे हे नाहीच होईल. म्हणजे मला थोडे वर्ष पण वाटत नाहीये, काहीच कालावधीत एवढं नष्ट होईल. म्हणजे मराठी माणूस असल्याची आपल्याला लाज वाटते का की बाबा मी मराठी बोलले तर मी उठून दिसणार नाही किंवा मला त्या सोसायटीत ऍक्सेप्ट करणार नाही, किंवा असं नाहीये की मी मराठी बोलले तरच मी त्या ग्रुपमध्ये मॅचअप होईल किंवा माझा स्टँडर्ड एक लेवल अप होईल. जर मी मराठी नाही बोललो तर ते आधी आपण आपल्या डोक्यातून काढायला पाहिजे मूळतः. आणि एकजूट व्हायला पाहिजे की आपण हिंदू आहे, आपण मराठी आहे याचा आपल्याला अभिमान पाहिजे की आपल्या आधी आपल्या पूर्वजांनी वगैरे किती सॅक्रिफाईस केलेत आणि आपण हा दिवस का बघतोय. आज आपली मराठी नावंही लागली नसते जर छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यासाठी झटले नसते, तर आज आपले मराठी नाव पण नसते. मुघलांची नावं आपल्याला चालवावी लागली असते. आणि दिस इज व्हेरी फॅक्ट आणि हे खूप सिरियस गोष्ट आहे. जर महाराजांनी आणि बरेच म्हणजे थोर व्यक्तींनी एवढी सॅक्रिफाईस स्वराज्य एवढं उभा केलं आहे तर आपण त्याची जाणीव आणि ती किती जपली पाहिजे हे आपल्या हातात आहे. आणि माझं असं खूप आहे की आता मूळतः आता आम्ही तिघी बहिणी आपण मूळतः जर मराठी नाहीये, आम्ही क्षत्रिय आहे, तरी आम्हाला असं लहानपणापासून कधी तशी शिकवण दिली नाहीये ना, कधी आम्ही तसं वाटून घेतलंय की बाबा हा आम्ही मराठी नाही तर आम्ही का असं. आम्ही उलट किती आमचा तोच धडपड असतो की आपण मराठीतच बोलायला पाहिजे. ऑफिसमध्ये पण असं होतं की सगळे मराठी असतात टीममेट्स, म्हणजे 10 पैकी 3-4 तर मराठीच असतात, तरी पण ते हिंदीमध्येच बोलतात. तुम्ही ट्राय करा ना, समोरचा तोडकी मोडकी का होते मराठी येतच असते त्याला.
इफ यू आर लिव्हिंग इन महाराष्ट्र तुम्हाला कळणारच, 1-2 म्हटल्यावर तुम्हाला कळतच ना. म्हणजे सगळे लोक सर्व्हाइव्ह करायला, फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायला महाराष्ट्रातच येतात, इथलंच खातात, पण नावही मराठी लोकांनाच ठेवतात. तर तुम्हाला हे कितपत सिरियसली घ्यायला पाहिजे. वेळ म्हणजे आपल्याकडे खूपच कमी आहे आणि हा खूप सिरियस गोष्ट आहे. आपण किती सिरियसली घ्यायला पाहिजे आणि मराठी किती बोलायला पाहिजे आणि जनजागृती पण याबद्दल आपण करायला पाहिजे. म्हणजे ही वेळ आली आहे की आता मराठी मायबोली आपल्यासाठीच आपणच जनजागृती करायची वेळ महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्र बाहेर तर सोडाच, की आपल्याला महाराष्ट्रच किती जपावा लागतोय ही म्हणजे चिंतेची बाब आहे, असं मला वाटतं. धन्यवाद. अगदी बरोबर आहे ताई आपलं. कारण की महाराजांनी स्वराज्य या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात उभं केलं, पण ते सुराज्य करण्याचं काम हे आपल्या सगळ्यांच्या हाती आहे. आणि ते आपण, ठीक आहे, मी, तुम्ही, योगेश सगळे मिळून आपण करू, पण आपला खालीचा वाटा असेल हा. पण आपल्याला सगळ्यांची साथ महत्वाची आहे. बरोबर आहे, कॉर्पोरेट लाईफ आहे, सगळ्यांची लाईफ खूप फास्ट मध्ये झाली आहे. इंग्लिश किंवा हिंदी ही आपल्यासाठी नॅशनल लँग्वेज आहे, इंटरनॅशनल लँग्वेज आहे. पण कुठेतरी आपण आपली लँग्वेज, आपली मातृभूमीची जी लँग्वेज आहे, मायबोली आहे, ती कुठेतरी विसरतोय. आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूयात. आपण महाराष्ट्रात आहोत याची जाणीव लोकांना करून देणं खूप गरजेचं आहे. लोकांना असं वाटतं की मुंबई म्हणजे ही खरी माझ्या बापाची आहे का काय, अशी वाटते. म्हणजे मी कुठून, आपल्याला या ठिकाणी किंवा इनडिफरन्सेस बिटवीन द आपल्या राज्यामध्ये नाही दाखवायचे. प्रत्येक राज्याचं काहीतरी वेगळेपण आहे, प्रत्येक ठिकाणाचं वेगळेपण आहे, प्रत्येकाचं कल्चर वेगळं आहे. पण आपल्याला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं कल्चर जपायचं आहे. त्यामुळे आपण स्वतः प्रयत्न करूयात. आपल्याला तेवढाच अभिमान आहे की जेवढा कर्नाटक राज्य आहे आणि कन्नडा लँग्वेज आहे. आपल्याला तेवढाच अभिमान आहे की ओरिसा राज्य आहे आणि ओरिसी तिकडची भाषा आहे. तेवढंच राजस्थानी भाषेचा पण आदर आहे, गुजरात राज्याच्या पण भाषेचा आदर आहे. म्हणजे सगळ्यांना आहे. पण फक्त आपल्याला असं वाटतं की कमीपणा नका या ठिकाणी दाखवू, की आपण महाराष्ट्राचे आहोत मग चला मराठी आपण थोडंसं कमी जास्त बोलूयात किंवा वी विल स्पीक इन इंग्लिश किंवा काय. ठीक आहे, ज्या ठिकाणी आपल्याला दाखवायचंय त्या ठिकाणी नक्कीच आपण ते दाखवूयात. आणि एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी योगेशच्या भाषणातून आला, तो म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा. तो एक खूप खूप महत्वाचा विषय आहे की तो मी नोट डाऊन करून घेतलाय. आणि म्हणजे माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते की आता सध्या माझा या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मासिक पाळी असेल किंवा वेगवेगळ्या महिलांच्या, कर्तृत्ववान महिलांच्या वरती आपण भाषण देण्याचा प्रोग्राम ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आता जो कुठेतरी मी आपला चालू केलेला आहे आणि त्याला कुठेतरी यश येईल असं मला वाटतंय. तर खरंच आहे, म्हणजे लिटरली मला पट जर मी तिकडचा विचारला जिल्हा परिषदच्या शाळेचा, तर लिटरली 183 वगैरे असं आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे लिटरली असं वाटतं की काय चाललंय महाराष्ट्रात. सगळ्या जर सोयी सुविधा तिकडच्या शिक्षकांना भेटत असेल, पूर्ण शाळेला भेटत असेल, तर त्या लेवलचं शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना का मिळत नाहीये. म्हणजे लिटरली आपला विद्यार्थी तळमळतोय, तो त्या ठिकाणी खेड्यापाड्यातून तो विद्यार्थी येतोय आणि त्या विद्यार्थ्याला ते शिक्षण नाही मिळत आहे. म्हणजे मी लिटरली या ठिकाणी सरकारला या ठिकाणी मी प्रश्न विचारते की माझे, आपले जर विद्यार्थी त्या ठिकाणी शाळेत येत आहेत, सगळ्या फॅसिलिटीज आहेत, पण मुलं आपली ज्यावेळेस एखादी सैनिकी शाळेची परीक्षा द्यायची असते मुलांना किंवा आणखीन कुठल्या वेगळ्या स्कॉलरशिपच्या परीक्षा द्यायच्या, तेव्हा आपला विद्यार्थी त्या ठिकाणी नाही उभं राहत आहे. मग या ठिकाणी ही जी काही गळती चालली आहे जिल्हा परिषदच्या शाळेला, तो एक खूप अत्यंत गंभीर असा विषय आहे. त्याविषयी आपण बोलूच, पण त्या विषयासाठी आपल्याला एक वेगळा सेशन्स घ्यावा लागेल आणि रितसर त्याच्यावरती बोलूयात. पण आता सध्याचा एक महत्वाचा विषय की आपली हिंदी भाषा ही आपल्याला जपणं अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपण एक महत्वाचा विषय आपण त्याच्याकडे जाऊयात, तो म्हणजे हिंदू संस्कृती. मला प्लीज आपल्या दोघींकडून जाणून घ्यायचे, आपले संस्कार आपल्या पालकांनी खूप चांगले केलेत, आपल्या आईंनी खूप चांगले केलेत आणि त्या प्रत्येक क्षणी बोलत आल्यात की छत्रपती शिवाजी महाराज हे कोण आहेत, जिजाऊ आपल्यासाठी कोण आहेत, किंवा हे जे काही आहेत, आणि हिंदू कल्चर आपल्यासाठी काय आहे, त्याबद्दल मला तुमचं प्लीज मत जाणून घ्यायचंय. प्लीज गिरी, मला तुमच्याकडून नंतर मग वीणाकडे जायचंय. प्लीज आपण पण त्याबद्दल बोलावे. नक्कीच.
मला सर्वप्रथम असं सांगावं लागेल की मी स्वतः हिंदू असल्याचा मला गर्व आहे आणि मी अभिमानाने नेहमी सांगत असते की मी हिंदू आहे. आणि हिंदू संस्काराच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर माझे वडिलांनी आणि आईनी नेहमीच लहानपणापासूनच प्रत्येक वेळी शिवाजी महाराजांचे विषय घेऊन किंवा त्यांचे कर्तृत्वाचे सगळे विषय आणि असे स्टोरी सांगून सांगून ते आपल्याला चांगल्या प्रकारे हिंदू धर्माचं त्यांनी महत्व सांगितलेलं आहे लहानपणापासूनच. तर त्यामुळे माझ्या रक्तात तर हिंदू धर्माच्या किंवा त्या गोष्टींचा महत्व आहेच आहे. पण मला आता सध्याच्या परिस्थितीवरून हे जाणून येते की आपल्या समाजामध्ये आपलंच हिंदू धर्म जगत नाहीये. म्हणजे मला कुठे ते जपताना दिसत नाहीये, कारण का खूप अशा गोष्टी होत आहेत. आता आपल्याला मी ते एकदम स्पष्टपणे आता सांगू नाही शकत काही कारणामुळे, पण आपल्याला गोष्टी या कळू शकतात की डे टू डे लाईफ मध्ये आता हिंदू धर्माच्या बाबतीतच किती गोष्टी वाईट होत चालल्या आहेत. काही काही राज्यामध्ये तर ज्या गाजलेल्या आहेत त्याच आता बहुतेक मेजॉरिटी म्हणून नेटवर्क आहेत. आणि इश्यू आहे. माझ्याकडे ऐकू येतंय? हा, येते ताई, बोला ना. ठीक आहे. तर मला असं म्हणायचं आहे की आपल्या देशामध्ये आपल्याला असं सांगितलं गेलेलं होतं की या धर्माचे लोक आपल्यामध्ये मायनॉरिटी आहेत. पण मी आज 1-2-3 महिन्यात 3-4 राज्य फिरले, ज्या राज्यामध्ये जे मायनॉरिटी म्हणून आहेत ते आता मेजॉरिटी झालेले आहेत. आणि माझे हिंदू बंधू तिथे 20% 10% जेव्हा मला बघायला मिळतं तेव्हा माझं रक्त उसळून येतो की बाबा का इथे नक्की कुणाचा म्हणजे इथे नक्की त्रास कोणाला नक्की होतोय, तर हिंदू लोकांना, माझ्या हिंदू बांधवांना होतो असं मला जाणवून आलं. हे मी स्पष्ट बघून आलेले आहे 3-4 राज्यांमध्ये. तर मग मला असं वाटतं की जिथे मायनॉरिटी म्हणून लोक रडतात किंवा हे ते खूप चुकीचं आहे. आणि ऍक्च्युअल डेटा जो आहे तो खूपच वेगळा आहे. आता जर तुम्ही बघितलात तर मग माझी हीच धडपड आणि तळमळ आहे माझ्या मनाची की मला माझे हिंदू बांधव आणि हिंदू जे लोक आहेत तर ते जास्त एकत्रित येऊन हिंदू धर्माचं जे आपले चांगले गुण आहेत, जे आपल्या हिंदू धर्मामध्ये व्यवस्थित सांगितलेली ज्या गोष्टी आहेत त्याचा प्रसार होणं खूप गरजेचं आहे. जे शिवाजी महाराजांनी जपलेले आहेत आतापर्यंत ते पण आपण जपू शकत नाही याचा मला खंत नक्कीच वाटतो. तर आपल्या सर्वच लोकांनी येऊन त्या गोष्टी जपाव्यात आणि त्या गोष्टीचा प्रसार करावा असं मला नक्कीच वाटतं ताई. अगदी बरोबर ताई तुम्ही बोललात. आपण वीणाताईंकडे बोलूयात. वीणाताई, आहात का आपण सेशन मध्ये? कारण की थोडस आहेत. हा, आपलं ताई मत याविषयी जाणून घ्यायचं आम्हाला. आहेत का त्या इकडे? त्यांना थोडा नेटवर्क इश्यू येतोय का? त्यांना नेटवर्क प्रॉब्लेम येत असावा नेटवर्क कदाचित. प्रॉब्लेम येतोय. योगेशजी, आता आपण या ठिकाणी बोलतो आहोत म्हणजे हिंदू कल्चर, हिंदू संस्कार. तर कुठेतरी आपला हिंदू संस्कार किंवा आपणच म्हणूयात की जसं की ताई म्हणाल्यात की आपल्या चुका आहेत या कोणी तिसऱ्याने केलेल्या नाहीयेत चुका. म्हणजे माझा एक अनुभव सांगते मी तुम्हाला की आपण एक हिंदू म्हणूनच दुसऱ्या कुणाला कधीच मदत करत नाही. म्हणजे बाबा, माझा पुढचा व्यक्ती समजा आता योगेश आहे, योगेशला काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर जाऊ दे, तो मरू दे ना, आपल्याला काय करायचंय, मला माझे प्रॉब्लेम्स पडलेत. अशी जी विचारधारा आपली आहे ती कुठेतरी जास्त, आणि त्याच्यामुळे विषमता आपल्या लोकांमध्ये आपल्याबद्दलच जास्त वाढत चाललीय असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की आपण याबद्दल काय करू शकतो, म्हणजे लोकांच्या मनामध्ये हे बिंबवायचं की अरे आपल्याला युनिटी इन डायव्हर्सिटी ठेवायची, आपल्याला आपल्या लोकांना एकमेकांना मदत करायची. आपण ते करत नाहीये. आपण उलट तो कसा पुढे चाललाय आणि मला कसं त्याला पाठीमागे खेचता येईल हा आपला मुळात या ठिकाणी उद्देश राहतो का काय, असं मला वाटतंय. तर आपल्याला हिंदू कल्चर याविषयी काय बोलावं असं वाटतं, आपलं मत आम्हाला जाणून घ्यायचं योगेशजी.
मला असं वाटतं खूप वेळेला की आता जी काही तरुण आहे किंवा जी आत्ताची मंडळी जी आहेत ती स्वतःला सो कॉल्ड 21व्या शतकात जगतात असं म्हणतात. पण खूप वेळेला आपण जेव्हा कॅलेंडरची जेव्हा पानं पलटतो तेव्हा प्रत्येक सणवारांप्रमाणे ही सगळी लोक त्या त्या कॅलेंडर मधल्या त्या सणवारांना ते विसरून नवीन सणांच्या आकर्षणाकडे फार धावताना दिसतात. फॉर एक्झाम्पल गणपतीचा काळ असेल तर लोक गणपतीबद्दल बाप्पाबद्दल खूप बोलतील. तेच तुम्ही नवरात्रीमध्ये गेल तर बाप्पाचं कुठेतरी विस्मरण व्हायला लागतं लोकांना. तेच तुम्ही डिसेंबरमध्ये यायला लागले की लोकांना थँक्स गिव्हिंग डे, हॅलोविन वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जाणवायला लागतात. सो मला असं वाटतं की कुठलाही देवांबद्दल किंवा धर्मांबद्दल मला खरं तर बोलायचं नाहीये. हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे की कोणी कोणाला काय मानावं किंवा काय. पण कुठेतरी असं वाटतं की गोष्टी पुढे जाऊ शकतात तर त्याला आपणच कारणीभूत आहोत. सॉरी, आपणच त्याला हातभार लावू शकतो. गोष्टी मागे राहिल्या तर त्याला आपणच कारणीभूत आहोत. तर मला असं वाटतं की नक्कीच आपल्या इथल्या लोकांची युनिटी फार कमी दिसते मला, की चांगल्या गोष्टींना पाठबळ देणं, चांगल्या गोष्टींमध्ये एकमेकांचा हात पकडून ती चैन पुढे नेणं. आणि अशा जर गोष्टी जर घडल्या तर कित्येक गोष्टींना, कित्येक प्रश्नांना आळा बसू शकतो. पण कदाचित ती वृत्ती, ती विचारसरणी कदाचित आजच्या जनरेशन मध्ये कुठेतरी कमी झालेली मला दिसते. आणि असं कुठेतरी वाटतं की हा, आपल्या इकडे स्वार्थ आहे तर आपण हे करावं आणि पुढे निघावं. मग त्याच्यामध्ये तुमच्या चालीरीती आल्या, तुमचे संस्कार आले, तुमच्या सगळ्या गोष्टी झाल्या, तुमचं राहणीमान आलं. पण आत्ताची जनरेशन कुठे त्यांना प्रॅक्टिकल झाली. त्यांच्याकडे कंट्रोल डिलीट आणि स्पेस बार ही दोन बटणं त्यांनी प्रॅक्टिकल लाईफ मध्ये इतकी बिंबवून घेतलेत, त्यांना कुठे काय डिलीट करायचं, कुठे स्पेस बार मारायचं हे त्यांना खऱ्या अर्थानं कळलेलं आहे. आणि त्याचं प्रॅक्टिकल लाईफ मध्ये जेव्हा आपण ते विचार करतो तेव्हा त्याचा आपण किती गोष्टींमध्ये आपण लाईफ मधनं मिस आउट केलेल्या आहेत. तर ती समीकरणं नंतर फार बिघडलेली असतात आणि त्याला नंतर मग आपण डोक्याला हात लावण्याशिवाय पर्याय नसतो आपल्याकडे, असं मला वाटतं. येस येस, अगदी बरोबर बोलला तुम्ही. यात अजून एक विषयाकडे आपण वळणारच आहोत, पण आता वीणा जॉईन झालीये तर वीणाचं पण मत याविषयी, हिंदू कल्चरच्या विषयी आपण जाणून घेऊयात. वीणाजी प्लीज आपण बोलावे. सॉरी, माझं नेटवर्क प्रॉब्लेम जरा जास्तच चालू आहे आज, त्यामुळे. तर हिंदू जी संस्कृती आहे आपली, ती कशा पद्धतीने उभं राहिली आहे आणि किती कष्ट, किती लोकांनी आणि किती थोर लोक या कमी वयात जीव आपला गमावला आहे. त्यांनी स्वराज्य उभा राहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज म्हणा किंवा अनेक थोर व्यक्तींनी स्वराज्य उभा केलाय. आपली हिंदू संस्कृती त्यांनी किती जपली आहे. तर आज आपण जपण्याची जबाबदारी ही आपली आहे. ही कट्टरता ही पॉझिटिव्ह वर्डनी मी सांगते की ती कट्टरता आपल्या बाबतीत पाहिजे आपल्याकडे, की बाबा हो, मी हिंदू आहे ना, मी माझं सोडणार नाही, तत्व जे आहे ते मी पाळणार. असं नाही की बाबा मी इथंच नाही जाणार, मी याला हेच करणार. पण जसं बाकीचे पण कल्चर आहेत, प्रत्येक जण आपल्या धर्माविषयी जितका लॉयल, जितका अभिमानाने राहतो तेवढं आपण नाही राहत. फर्स्ट ऑफ ऑल, हिंदू मध्ये मला असं सांगावंसं खूप वाटतं की युनिटी खूप कमी आहे. त्यामुळे हे जे फाटे आहेत ना, हे त्यामुळे जास्त वाटतात मला की युनिटी हा खूप महत्वाचा भाग आहे. जर आज हिंदू सगळे लोक म्हणा, त्यात मराठी आले, गुजराती, राजस्थानी, सगळे जे हिंदू आहेत ते जर युनिटीने जर थांबले आज, तर आपण कोणालाही तोंड देऊ शकतो. आज मग काश्मीरचा प्रॉब्लेम असो किंवा अजून कुठलाही प्रॉब्लेम असो, जिथे युनिटी आहे तिथं आपण सगळीकडे तोंड देऊ शकतो. आज आपले तिथं जवान झटतायत, आज तिकडचे जे लोकल लोक आहेत ते आपल्या आर्मी लोकांना मारतात. हे इतकं नॉर्मल डे टू डे लाईफ मध्ये चालू आहेत. म्हणजे आता दीदीचं लग्न झालंय, त्यामुळे तिचे कलिगच कोणतरी तिथे जाणार होते फॉर हनीमून. पण आता तेही भीती वाटतेय की बाबा हिमाचलला आपण हनीमून नको प्लॅन करायला. का? कारण की दीज आर द थिंग्स जे डे टू डे लाईफ मध्ये तिथे चालू आहे, की बाबा आपण जगू का मरू, हे 2 दिवस 1 दिवसाचा प्रश्न आहे तिथं. इतकं जर आपले जवान जे आहेत ते आपलं म्हणजे काय म्हणतात त्याला, जीव धोक्यात टाकून तिथं संरक्षण करतायत ना, आपल्याला त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे ना, आपण त्यांच्यासाठी काही करतो. पण ऍटलिस्ट आपण आपल्या धर्माविषयी किंवा आपल्या हिंदुत्वावर आपण ठाम तरी राहू शकतो. जे लोक करतायत त्यांना सपोर्ट तर करू शकतो. इथे असं होतं की आता जर मी बोलतीये तर हिंदू जे आहेत तेच लोक मला बडबडतील की बाबा ही काय बोलतीये, हिची नॅरो माइंडसेट आहे यार, हिच्याशी बोलायलाच नको, की बाबा हे असेच आहेत, हे याच टॉपिकवर पण म्हणजे बोलायला लोक नाही तयार होत.
म्हणजे हा टॉपिक का बोलावं लागतंय, कारण की हे खूप नाहीसं होत चाललंय. आपली मराठी संस्कृती झाली, आता हिंदू म्हणजे पूर्ण आपली संस्कृतीच झाली. सगळ्या भाषा सगळ्या आपल्याकडे आहेत. ही संस्कृती, हिंदू संस्कृती सारखी संस्कृती जगात कुठेच नाही आहेत. म्हणजे जे जपानचे का कुठले तरी प्राईम मिनिस्टर आहे, मी परवाच वाचलं की ते बोलले की जर छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्याकडे असते तर आम्ही आजपर्यंत अख्ख्या जगावर रूल केलं असतं, अख्ख्या जगावर. आणि इथे अख्ख्या महाराष्ट्रातच लोक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण असं करतात. ओ हुज ही असे शब्द वापरले जातात. लहान मुलांना तर माहितीही नाहीयेत. छत्रपती लावावं लागतं हेही नाही, शिवाजी असं म्हणजे असं ऐकल्यावरही अंगावर काटा येतो की बाबा किती आपण कोणाविषयी बोलतोय, किती आदर पाहिजे. दीपिकाजी आणि वीणा, मी तुम्हाला ब्रेक करतो, सॉरी. वीणाचा एक पॉइंट आणि दीपिकाजीचा एक पॉइंट म्हणजे युनिटी आणि छत्रपती शिवाजी महाराज अर्थातच आपले राजे. लास्ट टाइमच्या गिरिजा बरोबर मी जेव्हा आम्ही ऑनलाईन बोलवतो याच विषयावरती, भाषा या विषयावरनं, तेव्हा दोन्हींना जोडणारा एक दुवा म्हणजे आपल्याकडचे राजांनी उभारलेले किल्ले आणि त्यांचा इतिहास. आज आपण महाराष्ट्रामध्ये फिरताना आपण आज आपल्या किल्ल्यांकडे काय म्हणून पाहतो? इतिहास, पर्यटन स्थळ, दारू पिण्याचा अड्डा, किल्ल्यांवरती जाऊन तिकडे बदामा करण्याचं ठिकाण, की आणखीन काय, की मुलांना तिकडे घेऊन जाताना ही त्याची बदललेली दिशा दशा आपण काय म्हणून त्यांना पाहतो त्या किल्ल्यांकडे. आणि हेच किल्ले जेव्हा तुम्ही महाराष्ट्राची बॉर्डर म्हणून जेव्हा ओलांडता तेव्हा त्याच किल्ल्यांकडे तुम्ही पर्यटन स्थळ म्हणून तुम्ही पाहता आणि तिकडे फिरता आणि त्याच्यासाठी तुम्ही पैसे मोजता. तीच बुद्धी, तेच विचार, आचार विचार आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये का रुजवत नाही? का इथे छोटे छोटे ग्रुप पडून कोणीतरी त्या किल्ल्याचा बुरुज बांधण्याचा प्रयत्न करतो, कोणीतरी तिकडे जाऊन काहीतरी डबक्यामध्ये साचलेलं तळ साफ करण्याचा प्रयत्न करतो? हे का होतं? इथली लोक किंवा इथला एखादा प्रमुख व्यक्ती त्याच्यावरती काम का करत नाही? इथले लोक खूप वेळेला खूप छान कॅमेरे आहेत, तिथे जाऊन तिथल्या गेलेला पडलेल्या त्या बुरुजांचे फोटो काढतात आणि त्याच्यामध्ये कित्येक लोक त्या एक्झिबिशन मध्ये फोटोज वरती ते प्राइज विन होतात. तर तुम्हाला ही शोकांतिका मांडायला का आवडते? मला हे कळत नाही, सगळ्यात मोठा हा प्रश्न. आणि जर आपल्या इतिहासाबद्दल तुम्ही छातीटोकपणे बोलता तर मग ही सगळी लोक मंडळी जेव्हा एकत्र येतात तेव्हा एखादा त्या राज्याचा, जसं पूर्वी आपल्याला आजी आजोबांच्या गोष्टींमध्ये एक असायचं की प्रत्येक राज्यामध्ये एक राजा असायचा आणि त्याच्या राज्यामध्ये एक नगराध्यक्ष असायचा जो पूर्ण शहराची काळजी घ्यायचा. सो मला आता ते मी थोडंसं कोड लँग्वेज मध्ये बोलतोय कारण की मला कुठल्याही गोष्टींवरती ठामपणे किंवा उघडपणे बोलायचं नाहीये. तर मला इतकं म्हणायचं की प्रत्येकाने जर तो सुज्ञपणा दाखवला तर आपल्या शहराची प्रगती होण्यासाठी आपण खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. आणि ती सुरुवात आपल्यापासूनच होणार आहे. नाहीतर ह्या सगळ्या गोष्टी इतिहास जमात असणार आहे. जसं की अलीकडे आपल्या माई आपल्यापासून गेल्या आणि माईंचं एक वाक्य होतं जे आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होते, ते म्हणजे की महाराष्ट्रामध्ये मोठं व्हायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये मरावं लागतं. तर अगेन तेच वाक्य मी आपल्या ह्या आजच्या टॉपिकला कुठेतरी कनेक्ट करेल आणि हेच म्हणाल की आपल्या भाषेला जगवण्यासाठी आपल्यालाच मरावं लागेल, आपल्यालाच जगावं लागेल. आणि आपण जगलो तर आपली भाषा, आपली संस्कृती, आपले संस्कार जपले जातील. नाहीतर सगळ्याच गोष्टी आता इथून पुढे सगळ्या जसे गेले 1.5-2 वर्षापासून सगळ्या ऑनलाईन चालल्या तशाच चालल्यात आणि त्याच्यामध्ये मुलं किती मेकॅनिकल होत चाललेत याचा म्हणजे पाठपुरावा म्हणजे आताची सिच्युएशन आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टींचं बीज प्रत्येकाने आपल्यापासून कुठेतरी रोवलं पाहिजे तरच ते टिकणार आहे. अगदी बरोबर आहे. येस, मी पुढच्या विषयाकडे वळते. खूप छान चर्चा चालली आहे. म्हणजे सगळ्यांचे व्ह्यू पॉइंट खूप छान आपल्याला कळतायत, जाणून घेतात आणि आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा तो खूप तंतोतंत प्रयत्न करतोय. मुळात एक इन्सिडेन्स या ठिकाणी मला तुम्हाला दाखवायचा आहे की आताच म्हणजे आता अगदी 20-एक दिवसा म्हणजे 10-15 दिवसांवरती आता आलंय ते म्हणजे 26 जानेवारी. तर तत्पूर्वी आम्ही या ठिकाणी आमच्या लोकल एरियामध्ये वॉकिंगला जातो. त्या ठिकाणी मला हा असा फाटलेला आपला झेंडा सापडला आणि माझ्या सोबतचे जे कोणी म्हणजे बरेच जण वॉकिंग करत होते, त्याच्यामध्ये मी एकटीच नव्हते. पण कुणाला तो हा अगदी साधा म्हणजे कुठल्या तरी विद्यार्थ्यांनी तो बनवलेला असावा आणि तो फाटलाय अशा स्थितीमध्ये आहे आणि तो पडलेला रस्त्यावरती. कोणी त्या ठिकाणी ढुंकून बघत नव्हतं किंवा ते उचलण्याचा प्रयत्न करत नव्हतं. पण आजही मी तो तुकडा जो काही आहे तो मला माहितीये की ह्याच्यावरती माझं खूप प्रेम आहे, कारण की हा माझ्या
अभिमान आहे, हा माझा देश आहे, हा माझ्यासाठी आई आहे, हा माझ्यासाठी पिता आहे, हा माझ्यासाठी सगळं काही आहे. ह्यांनी म्हणजे हे आपल्याला आहे, आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे आज आपण इथे या ठिकाणी बोलतोय, हितगुज करतोय, एकमेकांची चर्चा करतोय. म्हणजे लिटरली मला या विषयाकडे वळून घेऊन जायचं आपल्या सगळ्यांना की हेच का आपलं देशप्रेम हो. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीसाठी तुम्ही छान पांढऱ्या कलरचे कुर्ते किंवा पांढऱ्या कलरची साडी आणि ड्रेसेस घालून तुम्ही हा माझा देश आणि आमच्या देशाच्या सैनिकांनी हे केलं, आमच्या देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांनी हे केलं किंवा जवानांनी हे केलं म्हणून आपण या ठिकाणी खूप मोठे मोठे भाषणं देतो आणि त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी आपण तिथे गेल्यानंतर बघतो की झेंडे खाली पडलेले असतात पण कुणाला वाटत नाही की चला ते उचलूयात आणि हा आपल्या घरी लावावा. म्हणजे ते थोडस न पटण्यासारखं आहे. म्हणजे देशप्रेम हे लोकांच्या मनामध्ये कुठेतरी कमी झालेलं आहे, मला असं जाणवायला लागलंय. म्हणजे लोकांच्या मनामध्ये ती निष्ठा, ती प्रेम की चला आपण देशाचे आहोत ही जी भावना, म्हणजे मला आठवतंय की शाळेमध्ये असताना आम्ही सगळे एकत्र म्हणायचो काय आम्ही भारताचे नागरिक आहोत, पण आम्ही एकमेकांचे शत्रू झालेलो आहोत का काय, असं मला ते प्लेस बदलावी लागते का काय असं वाटायला लागलंय. तर याबद्दल मला जाणून घ्यायचंय की आपल्याला लोकांच्या मनामध्ये जागरूकता आणायची की हा देश आपल्यासाठी आहोत आणि आपण देशाचे आहोत आणि एक समाजाचं देणं किंवा एक राष्ट्रासाठी आपल्याला द्यावं लागणार आहे. एक राष्ट्रहित, एक राष्ट्र एकात्मता, एक इंटिग्रिटी आपल्या मनामध्ये आणणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण काय छोटे मोठे प्रयत्न करू शकतो, कशा पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये जागरूकता आणू शकतो, मला तुम्हाला ते विचारायचंय. आणि येस, याबद्दल पण डेफिनेटली मी ठेवलाय तो कागद, कारण की हा नुसता कागद नाहीये, हे खरं प्रेम आहे आपलं देशावरचं, ते जपून या ठिकाणी मी ठेवलंय. तर या संदर्भात मला तुमची मतं जाणून घेऊयात. गिरी, मला तुमच्यापासून सुरुवात करायची, प्लीज आपण बोलावे याविषयी. नक्कीच ताई, आम्हाला तुमच्या बोलण्यावरून आणि कार्यावरून नक्कीच दिसून येतं की तुमचं देशावर आणि देशातल्या लोकांवर किती प्रेम आहे. आणि मला अजून एक नुकतीच मी बघितलेली गोष्ट अशी होती की लॉकडाऊनच्या आधी 2019 मध्ये सिंहगडच्या एका कॉलेजमध्ये जेव्हा राष्ट्रगीत चालू असतं तर काही देशाला न मानणारे किंवा जे सिक्युलरिझम या गोष्टींना जे धरून काही लोक असतात तर ते राष्ट्रगीत असताना बसून राहतात. म्हणजे ती इतकी मोठी बाब झालेली होती गोष्ट. तर म्हणजे मला हे ऐकल्यावर पण आणि ते बघितल्यावर अंगावर काटा आला होता की बाबा कुठेही किती माणूस बिझी असेल किंवा त्याच्या कामामध्ये बिझी असेल, जेव्हा राष्ट्रगीत आपल्याला आपलं देशाचं अँथम जेव्हा चालू होतं किंवा आपल्या कानावर पडलं की आपण उभं राहतो कुठल्याही परिस्थितीत असू दे. जर त्याचा खरंच सॉरी देशावर ज्याचं प्रेम आहे तो व्यक्ती हे नक्कीच करेल जेव्हा आपण राष्ट्रगीत चालू असेल. पण काही अशा लोकांची स्थिती बघून मला खूप नवल वाटतं आणि आश्चर्य वाटतं की असेही लोक आपल्या देशामध्ये आहे की देशावर न प्रेम करणारे आहेत. मग मला हा प्रश्न पडतो की अशा लोकांना असं का आहे की देशाने यांच्यावर असे काय केले की त्यांची परिस्थिती अशी झाली की ते देशावर इतकं वाईट नजरेने बघतायत आणि त्या काही देशाच्या आपल्या गोष्टी मानत नाहीयेत. तर ही खूप गंभीर गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि देशप्रेम जागरूक करणं हे आपल्या हातात नक्की आहे, परंतु मला असं काही गोष्टी पालकांना पालकही कुठे ना कुठे जबाबदार आहे असंही वाटतं. कारण लहानपणापासूनच आजकाल तुम्ही बघितले, मी आजूबाजूच्या गोष्टी बघत असते, ऑब्झर्व करत असते की पालक आपल्या मुलांना इतके सूट देऊन आहेत आजकाल. लहानपणी आता त्यांना मोबाईल वगैरे देऊन आत्ताचे कुठलीही गाणी किंवा आत्ताचे चाललेले गोष्टी मूवी किंवा काहीतरी सिरीज वगैरे आता त्यांना दाखवत सोडतात. त्याच व्यतिरिक्त त्याच्याऐवजी तुम्ही त्यांना देशभक्तीपर काही गीते ऐकवली, देशभक्तीपर काही त्यांना स्टोरी विचार सांगितल्या, काही नेत्यांचे थोर व्यक्तींचे काही गोष्टी सांगितल्या त्याच्याऐवजी, तर त्या लोकांना त्या मुलांना आतापासून त्या लहानपणापासूनच त्यांची मेंटॅलिटी तशी होत जाईल ना की आपल्याला हे दिवस बघायला येईल की आपल्याला स्वतःहून म्हणजे
देशप्रेमाविषयी जनजागृती करावी लागेल. ही परिस्थिती यायलाच नको, कारण आपण लहानपणापासूनच त्यांच्यावर काही चांगल्या गोष्टी केल्या तर तेही लोक जेव्हा मोठे होतील तर त्यांच्यावर ऑटोमॅटिकली त्या गोष्टीचा प्रसार होत राहील. तर मला अगदी असं वाटतं की पालकही तेवढेच जबाबदार आहेत, जेणेकरून त्यांनी मुलांवर व्यवस्थित हे करायला पाहिजे. बरोबर आहे ताई. आणि हा राष्ट्रगीत नक्की असतो किती मिनिटाचा का 2 मिनिटाचा? फक्त 52 सेकंदाचा असतो. आणि तो जर 52 सेकंद आपल्याकडे नसतील तर मग याच्या एवढी लाजिरवाणी गोष्ट ही कुठलीच नाही आपल्या आयुष्यात, मला ते सांगायचंय. आणि आज आपण भारत स्वातंत्र्य होऊन 75वा अमृत महोत्सव साजरा करतोय. खूप मोठी गोष्ट आहे की भारत सरकारने या ठिकाणी प्रत्येक थिएटर्समध्ये की राष्ट्रगीत जी मोहीम या ठिकाणी त्यांनी चालू केली आहे, तेव्हा देखील मी पाहते की काही काही जण आवाज काढत बसतात आणि ओरडत बसतात. उगीच किंचाळणं म्हणजे लाजिरवाणा प्रकार, म्हणजे आंधळा गोंधळ असं आपण म्हणू ना, त्या पद्धतीने ते चालू असतं. अगदी बरोबर आहे तुमच्या भाषणातलं, म्हणजे देशभक्तीपर गीत ताई तुम्ही म्हणालात, गोष्टी आहेत. आणि पालक दाखवतात तरी काय मुलांना, तर काला चष्मा, उलटान पालटा आणि असलं काहीतरी दाखवत बसतात या गाणी. त्यापेक्षा याकडे आपण खूप मोठ्या प्रमाणात आपण स्कोप त्यांना दिला पाहिजे की देशभक्तीपर किंवा आपले कोण सेवक, आपले बाबा जनसेवक कोण आहेत, आपले या ठिकाणी कोणी आपल्या देशासाठी आपली म्हणजे आपण काय म्हणत आपल्या आयुष्याची आहुती या ठिकाणी दिली आहे, तर त्यांना या ठिकाणी आपण या सगळ्या गोष्टी सांगणं, कळवणं तितकंच खूप खूप गरजेचं आहे. तर पुढे जाऊयात आपण. वीणा, मला आपलं मत जाणून घ्यायचंय की आपल्याला या ठिकाणी लोकांच्या मनात जागरूकता आणायची देशाबद्दल, की हा देश माझा आणि मी देशाचा, ही भावना त्यांच्या मनामध्ये रुजवूयात. मग आपण काय प्रयत्न कराल आणि आपण आपल्या प्रेक्षकांना काय सांगताय? बरोबर आहे ताई. मला आधी इथे असं सांगावंसं वाटेल की प्रयत्न आपल्यासारखे बरेच जण आहेत ज्यांची धडपड ही चालू आहे. याच्या आधीही आणि याच्या नंतरही आपल्यासारखे काही मोजके म्हणता येईल, आपल्यासारखे काही मोजके असे लोक असतील ज्यांना अजूनही देशाबद्दल, आपल्या भाषेबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल अजूनही वाटतं आणि त्याच्याबद्दल बोलावंसं वाटतं. तर सगळ्यात आधी बोलण्याच्या आधी मला असं वाटेल की आपल्या देशात लोकांना सूट खूप मिळाली आहे. म्हणजे इतकं लाईटली घेतलं जातंय, आपणच आपल्या देशाला एवढं म्हणजे हा ठीक आहे, मग हा जो एवढा ऍटिट्यूड, एकदम लाईटली ऍटिट्यूड झालाय. हा, तर आत्ताचा 18 ते 25 वयोगट जरी पकडला आपण, आत्ताचं जे आपण यंग जनरेशन म्हणतो, जे रीलवरच चाललंय अर्ध्याच्या वर. तर 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये मी रीलवर लोक एवढा व्यवसाय करतायत, फेमस होत आहेत. आणि त्याच्याबरोबर लहान बाळ, म्हणजे 3-3 वर्षाची बाळ आता रील करतायत मेकअप करून, त्यांचे व्हिडिओ, त्यांचे फॉलोअर्स कसे वाढतील हे त्यांचे पालक बघतायत. हे नाही बघत की बाबा यांना संस्कार कसे द्यायला पाहिजे आपण, आणि यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्याकडे लक्ष न देता की हा एकीचा व्हिडिओ 3 वर्षाच्या मुलीचा, तिचा व्हिडिओ फेमस झाला, अरे बापरे मग हिचा पण आपण व्हिडिओ करूया. 10 व्हिडिओ केला तर एक तर फेमस होईल, या आशेने 100 व्हिडिओ, लाखो व्हिडिओ बनत चाललेत आजकाल. तर ही खूप सोशल मीडियाचा वापर किती म्हणजे चुकीचा होतोय इथे, आणि हे इंडियात सगळ्यात जास्त होतंय असं मला वाटतंय. आणि सूट ही सगळ्यात महत्वाचा विषय आहे की खूप लाईटली घेतात. हा मग काय, म्हणजे लोक असंही बोलतात की आम्हाला इंडियात राहायला आवडत नाही. म्हणजे तुम्ही कमवता तिथंच, तुम्ही जेवताय, खाताय, आता जे तुमचं सगळं आहे हे इंडियातलंच आहे. जरी तुम्ही परदेशात गेला तरी तुमचं आधी नॅशनॅलिटी इंडियन आहे हे विसरून चालणार नाही. तरीही लोक विसरतात, म्हणजे खूप, म्हणजे असं मला आतून इतकं राग येतो, संताप येतो, पण आपण बोलतोय त्याच्याकडे पण बरेच लोक इग्नोर करतात. तर 100 पैकी एखाद्यानी जरी घेतला हा वाटा की बाबा हा मी पण करू शकतो, मी पण बोलू शकतो, मला बोलायला पाहिजे, मला जपायची आहे माझी संस्कृती, तर या गोष्टी होऊ शकतात. जर आता दीदीने एक उदाहरण सांगितलं की बाबा नॅशनल अँथमला लोक उभं राहत नाही, हे जर आपण न्यूजवर सर्च जरी केलं आता गुगलला, तर सगळ्यात जास्त मेजॉरिटी ही इंडियाची असेल की इंडियाचे लोक उभं राहत नाहीत. आता असं की बाबा हा उभं राहिले तरी हलणार, मग मोबाईल बघणार, मग हिच्याकडेच बघ तिच्याकडेच, म्हणजे मी उभं राहिलोय ना, ते तुमचं नशीब समजा की मी नॅशनल अँथमला उभा आहे,
म्हणजे मी हे तुमच्यावर उपकार करतोय. जर मी बसलो तर मग विचारूच नका. हे जर बाकीच्या देशात केलं तर किती कडक कारवाई होते. लॉ किती स्ट्रिक्ट आहेत तिथे. तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो, तुमची नॅशनॅलिटी जाऊ शकते या कारणामुळे. हे म्हणजे तितकंच सिरियस आहे. लोकांना वाटतं हा सो वॉट, हा जो एकदम कॅज्युअल ऍटिट्यूड आहे. तर आपल्या युथ जनरेशन जे म्हणतो, आता आपण तर 25+ आहे, आपल्याला जी तळमळ आहे ती आजकालच्या युथ जनरेशनला नाहीच आहे. मी रीलवर कसं जाणार, म्हणजे तुम्ही तुमच्या स्टडीजवर पण फोकस करा ना. नुसते ग्रुप म्हणजे आपल्याला इन्फ्लुएन्स होत चाललोय आपण. इन्फ्लुएन्सर वाढत चाललेत आणि आपण इन्फ्लुएन्स पण होत चाललोय. एक इन्फ्लुएन्सर आहे आणि त्याच्या मागं हजारो इन्फ्लुएन्स होत चाललेत. म्हणजे तिथे संस्कृती पण जातीये, आपली हिंदुत्व कट्टरता जाते. कट्टर पाहिजेच म्हणते मी आता. तर का नाही पाहिजे आपण कट्टर? पाहिजे असं मला वाटतंय. बरोबर आहे ताई. मला या ठिकाणी सांगायचंय की आता आपला हा 8 वाजल्यापासूनचा सेशन चालू आहे आणि ऑलमोस्ट 8:50 झालेत. तर आपण पाहतोय की आपले व्ह्यूज किती आहेत. म्हणजे पहिल्यांदा जॉईन झाले ते 50 होते आणि आता 15 आहेत, आता 13 आहेत. म्हणजे काय मला म्हणायचंय की तेच जर या ठिकाणी कोणीतरी 1 मिलियन किंवा 10,000 फॉलोअर्स वाला जर एखादा कोणी ऍक्ट्रेस किंवा ऍक्टर असता तर त्याचे मिलियन्स हे अक्रॉस झाले असते. कारण की लोकांना आपल्या गोष्टी ऐकायत मजा नाहीये, कारण की त्यांना ते देशप्रेम किंवा ती कुतूहलता मनात नाहीये की यार मला काय करायचं आहे. ते जर एखादी ऍक्ट्रेस या ठिकाणी असते तर बरेच जण बरेच काही कमेंट्स आणि बऱ्याच काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी पटापट केल्या असत्या, बोलल्या असत्या, मांडल्या असत्या. पण हीच एक खंत आहे. मी तेच म्हणते की ते जागरूकता करण्यासाठीच आपण या ठिकाणी एकत्र झालोय. दुसरा एक तुमच्या ह्याच्यामधला एक खूप महत्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे मला आठवतंय की आपण पहिल्या लॉकडाऊन मध्ये पाहत होतो की टिकटॉक आणि बंद झालं म्हणून लिटरली आपल्या इंडियन्स म्हटले की नाही, चायना इज ग्रेट, आपल्या इंडियावाल्यांना काय येतंय. म्हणजे इतके लोक डिप्रेशन मध्ये गेले की यार आता आम्ही करायचं काय, आम्हाला वेळ टाइमपास करायचा आहे, घालवायचा आहे, टिकटॉक बंद झालंय, आता आम्ही करू काय. आणि त्याच्यासाठी हा रील्स नावाचा प्रकार आला किंवा क्या मौज आहे नावाचे वेगवेगळे ऍप्स काय 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 आले. गुड की या ठिकाणी नवीन नवीन ऍप्स किंवा आपलं एवढं टॅलेंट आहे आपल्याकडे ते उभरून येतं नवीन नवीन, पण त्याचा योग्य वापर करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आपण पाहतो की त्या रील्स मध्ये ज्या गोष्टी आपल्या लहान मुलांपर्यंत दाखवायच्या नाहीयेत, सांगायच्या नाहीत, त्या सुद्धा गोष्टी अगदी सर्रासपणे दिस इज ऑल कॅज्युअल. आय नो की मला असं वाटतं की आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये सेक्स एज्युकेशन असणं महत्वाचं आहे, पण इट शुड हॅव द राईट एज की तिथे आपण मुलांना सांगू. पण या ठिकाणी सर्रास सगळ्याच गोष्टी ओपनली पॅरेंट्सच फोन स्वाधीन करतात मुलांच्या, त्यामुळे ते स्वातंत्र्याचा स्वैराचार झालाय का काय मला असं जाणवतं या ठिकाणी. तर मला या ठिकाणी योगेशजी आपलं मत जाणून घ्यायचंय. आपण या मुद्द्यावरती आहोत की देशप्रेम की जे लोकांच्या मनातून आपण विद्यार्थ्यांच्या मध्ये असता, आपण आपल्या तरीने काय रिबिल्ड करण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि देशप्रेम आपल्याला जागृत ठेवायचं. तर आपलं या ठिकाणी मत मला जाणून घ्यायचंय योगेशजी. येस दीपिकाजी, मगाचपासून जे तुम्ही मुद्दे बोलत त्याच्यावरती मला 2 मुद्द्यांवरती बोलायला आवडेल. एक तर म्हणजे राष्ट्रगीत आणि आत्ताचा सध्याचा झालेला गाफीलपणा. सो मगाशी जसं की गिरिजा जसं बोलले की राष्ट्रगीताला लोक उभारत नाही किंवा काय, याला रिसन मी फक्त पुण्यातलं एकच उदाहरण सांगले. पुण्यातला फक्त कोथरूड या मल्टिप्लेक्स मध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तिथं फक्त एकच डिसेंट क्राऊड आपल्याला तुम्हाला दिसेल की तिथे राष्ट्रगीत लागले आणि लोक उभी राहतात. पण हे चित्र पुण्यातल्या कुठल्याही मल्टिप्लेक्स मध्ये बहुतेक थोडासा नेटवर्क इश्यू आहे योगेशजींना. हा येतोय ऑडिबल. या हे चित्र येस येस पुण्यातल्या ऑडिबल, दुसऱ्या कम्प्लिटली ऑडिबल. हे चित्र पुण्यातल्या दुसऱ्या कुठल्या मल्टिप्लेक्स मध्ये गेलं की त्याचं प्रमाण कुठेतरी फ्लक्च्युएशन मध्ये झालेलं दिसतं. आणि त्याच्यात त्या 2 गोष्टी आणखीन अशा छान झालेल्या आहेत. लॉकडाऊनमुळे मुलांची ऑनलाईन स्कूल आहे. शिक्षण पद्धतीमध्ये खूप साऱ्या गोष्टींमध्ये बदलाव गेलेत. मुलांना मारायचं नाही, मुलांना ओरडायचं नाही, शिस्त नावाचा जो प्रकार आहे तो जो कमी झालेला आहे. मुलांना हात नाही लावायचं, मुलांना ओरडायचं नाही म्हणल्यानंतर मुलांचं बेसिक एज्युकेशन कमी झाल्यानंतर इथलं पुढं क्राऊड, इथून पुढे येणारी जनरेशन किती गाफील असणार आहे. ज्यांना राष्ट्रगीत, आज तुम्ही जेव्हा आपण रोडवरती एखादा माईक घेऊन फिरू तेव्हा राष्ट्रगीत किती मोठ्या लोकांना किंवा किती मोठ्या मुलांना येतं याचा जर आपण अंदाज घेतला तर निम्म्यातल्या लोकांचा त्यांचे शब्द उच्चार चुकतील. राष्ट्रगीत
इथून पुढे लोकांना पाठ असतील की नाही हा एक खूप मोठा प्रश्न असेल. त्याच्यामुळे चित्रपटगृहांमधनं जो काही उपक्रम राबवला जातोय राष्ट्रगीतासाठीचा, तो तशा पद्धतीच्या तशा स्वरूपाचे काही योजना, उपक्रम, आराखडे आत्ताच्या तरुणांनी आखणं खूप गरजेचं आहे. जसं की काही कॉम्पिटिशन घेतल्या जातात की गुगल एक कॉम्पिटिशन घेतं प्रत्येक महिन्यामध्ये की तुमचं जे आर्ट चांगलं असेल तर तुमचं ते आर्ट तिकडे डिस्प्ले केलं जाणार. त्याच अनुषंगाने अशा काही कॉम्पिटिशन इथल्या राजकीय लोकांनी, इथल्या काही एज्युकेशन सिस्टीम मध्ये काही राबवल्या जाव्या, जेणेकरून आपलं राष्ट्रगीत, आपल्या राष्ट्राबद्दलचं प्रेम कुठेतरी शाबूत राहील आणि त्याला कुठेतरी गंज लागणार नाही याची आपण स्वतःहून काळजी घेणं फार गरजेचं आहे. त्या सगळ्या गोष्टींना मेन आता कारणीभूत आहे ते म्हणजे एज्युकेशन सिस्टीम, जी तुम्हाला खतपाणी घालते की तुम्ही आता गाफील राहा, तुम्ही केलं तरी पास आहात, तुम्ही नाही केलं तरी नापास होणार नाही, तुम्ही पासच राहणार आहात. त्याच्यामुळे बेसिक तिकडनं आता सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत असं मला तरी वाटतं. ओके, अगदी बरोबर आहे. आपल्यापासूनच सुरुवात करूयात. आपणच आपल्या दीपिकाजी, मी तुम्हाला सभोवतालच्या ब्रेक करतो. वीणा आणि गिरिजा आणि दीपिकाजी, सॉरी मला आता इकडे निघावं या लागतंय. मी निरोप घेतो. आपण पुन्हा एकदा भेटूयात असेच ऑनलाईन. आणि दीपिकाजी, तुमचा इनिशिएटिव्ह मला फार आवडला. राष्ट्राबद्दल असं उघडपणे बोलणं, लोकांना कलेक्ट करणं आणि त्याच्यावरती आपणच त्या लोकांचा रेशो पाहून त्याच्यावरती चर्चा करणं, हे खूप म्हणजे लाईक चांगली गोष्ट आणि तितकी लाजिरवाणी गोष्ट सुद्धा आहे. जशी मगाशी तुम्ही म्हटला की 24 वरनं आता आकडा फक्त डायरेक्ट 13 वरती गेलाय. म्हणजे आपल्या इथल्या लोकांना नेमके काय विषय चघळायचे असतात आणि कोणत्या विषयांवरती भाष्य करायचं असं हे नेमकं कळलेलं नाही अजूनपर्यंत लोकांना. जेव्हा कळेल तेव्हा एक काळ उशीर निघून झाला गेलेला असेल आणि उशीर खूप झालेला वेळ असेल लागेल. आणि तो वेळ जाऊ नये. अजूनही मला असं वाटतं, जसं की जाण्यापूर्वी मी एक इन्सिडेंट सांगेल. सोशल मीडियावरती पूर्वी काही महिन्यांपूर्वी एक न्यूज व्हायरल होत होती की मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू उभा केला जाणार, या अनुषंगाने काही चर्चा सुरू झाल्या होत्या. तर त्यामध्ये फक्त एका लेडीचं मला आन्सर आवडलं होतं की हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू मुंबईमध्ये बांधला जातो, याचा मला खूप आनंद आहे. त्याच्यावरती लाखो रुपये खर्च होणार, तुम्हाला वाटत नाही का ते वेस्ट ऑफ मनी आहे किंवा काय? तर त्यांच्यावरती त्यांचं एक खूप छानसं उत्तर असं होतं की ताजमहल जेव्हा बांधला गेला त्यावेळेला आम्ही नव्हतो, पण आमच्या काळामध्ये काहीतरी नवा इतिहास घडतोय आणि त्याचे आम्ही साक्षीदार होतोय. तर ते उत्तर मला इतकं क्या बात आवडलं. आहे. सो मला असं म्हणजे वाटतं की असं yes. पॉझिटिव्ह इनिशिएटिव्ह घेऊन लोकांनी काहीतरी आपल्या देशाबद्दल काहीतरी केलं पाहिजे, आपल्या संस्कृतीबद्दल केलं पाहिजे. आणि तेव्हा हात तो नाही राष्ट्र, जोडले तेव्हा जाणार आपल्या इथे जे अगदी बाकीचे असतील अगदी ते हात नाही अगदी म्हणजे जोडले जाणार. अगदी योगेशजी, त्यांना आपल्या प्रोत्साहन मिळेल. भाषणातून मला आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधनं मला हे सांगायचंय, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या प्रत्येकाच्या मनामनात आहेत आणि ते आपल्या प्रत्येकाच्या घराघरात आहेत. तर अगदी अगदी त्यामुळे अगदी त्यांचा अगदी सन्मान, त्यांचा आदर हा त्याच्या पलीकडे आपल्यासाठी काहीच नाहीये. मला अगदी ऍक्च्युली खूप 2 महत्वाचे विषय सांगायचे होते, पण तुम्हाला खूप अर्जन्सी आहे त्यामुळे तुम्ही निघालाय. ते म्हणजे एक खूप महत्वाचा मुद्दा आहे, ते म्हणजे ही हिंदू स्त्रीचे रक्षण, हा मुळात मला विषयाकडे जायचा आहे. पण मी बघतीये की व्ह्यूज जे आहेत ते 50 वरून कुठेतरी 50-60 वरून 14 वरती येत आहेत आणि लोक लेफ्ट होत आहेत. पण येस, जे काही त्या 14 मधले जरी 4 जणांना जरी ती गोष्ट बुद्धीत गेली तर ते आपल्या सगळ्यांचं सौभाग्य आहे असं वाटतंय. योगेशजी, नो प्रॉब्लेम, आपण व्यवस्थित घरी जावे आणि तुम्ही आमच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलात, जॉईन झालात, तुमचा वेळ दिला त्याबद्दल मी मनस्वी आभार मानते. आपल्या मी इनफॅक्ट सगळ्यांकडून आभार मानते. तुमच्या तिघींचा इनिशिएटिव्ह मला आवडतो की तुम्ही अशा विषयांवरती बोलताय की ज्याच्यावरती लोक कधीच विचार करत नाही, दुर्लक्षित असतो तो विषय, आणि त्याच्यावरती तुम्ही उघडपणे बोलताय. आणि दीपिकाजी, मला खास करून तुमच्याबद्दल बोलायला आवडेल. तुमचं मी भेटल्यापासून तुमचं सोशल मीडियावरती मी अपडेट बघतोय, पण सामाजिक बांधिलकी जी काय आता कुठल्या तरुणाईमध्ये जर ती ठासून भरलेली बरोबर आहे. ओके. बहुतेक नेटवर्क इश्यू. नाही आले. तो आवाज सोशल मीडियाच्या माध्यमातून येतोय. तुम्ही ती आता सामाजिक बांधिलकी खूप चांगल्या पद्धतीने जपत आहात. तुम्ही चांगले चांगले उपक्रम राबवत आहात आणि खूप छोट्या छोट्या सेन्सिटिव्ह टॉपिक वरती तुम्ही खूप उघडपणे, बिनधास्तपणे भाष्य करत राहत. आणि मला असं वाटतं की आपल्या या छोट्या छोट्या गोष्टींवरती भाष्य करणारी तरुणाई आज आपल्या अवतीभोवती, याचा मला खूप छान वाटतं, अभिमान वाटतो. आणि गिरिजा, थँक्स टू यू, तुझ्यामुळे मला इतक्या छान पर्सनॅलिटीची भेट झाली, दीपिकाजी आणि वीणाजी अरे यांची. बापरे. सो पुन्हा एकदा थँक्स टू ऑल ऑफ यू. आपण पुन्हा एकदा भेटूयात आणि गुड बाय. नक्की. धन्यवाद योगेश. या. येस धन्यवाद. बाय बाय. येस, बाय बाय बाय.
बाय. मला बहुतेक योगेशजी लेफ्ट झाले. आपल्या जे प्रेक्षक आहेत त्याच्यामध्ये जर कुणाला जॉईन व्हायचं असेल, कारण की मिनिमम 4च जण जॉईन होऊ शकतात, तर योगेशजी आता गेलेले, म्हणजे आता ते घरी गेलेले आहेत, तर कुणाला या ठिकाणी जॉईन व्हायचं असेल तर प्लीज तुम्ही मला रिक्वेस्ट सेंड करू शकता. आपले पण व्ह्यूज पॉइंट या ठिकाणी आम्हाला ऐकायला, जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर प्लीज कोणी असेल तर डेफिनेटली प्लीज तुम्ही मला रिक्वेस्ट सेंड करू शकता. आय विल डेफिनेटली ऍड यू इन दी आर मीटिंग. आणि हा, एक दुसरी गोष्ट म्हणजे काही जणांना, कारण की माझे जे फैन फॉलोअर्स हैं वो एक्चुअली बहुत सारे लोग हैं कि जो अदर का मतलब स्टेट से बिलोंग करते, तो वो जानना चाहते हैं कि हम हिंदी में क्या बोल रहे हैं, हमें कुछ समझ में नहीं आ रहा है, हमारे माथे में से वो निकल के जा रहा है, ऐसे कुछ कुछ मैसेजेस एंड ड्रॉप्स हो रहे हैं. मैं दिल से मतलब सॉरी बोलना चाहूंगी, क्योंकि मुझे मालूम है आप लोगों को समझ में नहीं आ रहा होगा, लेकिन यस डेफिनेटली मैं कभी हिंदी में कभी सेशन कभी और दिन लूंगी, तो डेफिनेटली इसके ऊपर हम बात करेंगे. तो एक 2 इम्पॉर्टंट चीजें की जिसके ऊपर आता आपण याविषयी बोलणार आहोत, किंवा टर्निंग पॉइंट म्हणूयात हा आपण आपल्या आजच्या सेशनचा. तो म्हणजे हा, पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते, जर कुणाला बोलायचं असेल तर प्लीज यू कॅन सेंड मी द रिक्वेस्ट. मी तुम्हाला डेफिनेटली लाईव्ह सेशन मध्ये ऍड करेन. या ठिकाणी तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा या ठिकाणी रिक्वेस्ट करू देऊ शकता जॉईन करण्यासाठी. अत्यंत महत्वाचा, खोलाचा आणि अगदी संवेदनशील विषय आहे तो म्हणजे हिंदू स्त्री. मला या ठिकाणी कुठल्या धर्माला, कुठल्याही लोकांना, कुठल्याही धर्माच्या लोकांच्या भावनेला अजिबात धक्का द्यायचा नाहीये. मला फक्त विषय मांडायचा आहे, तो म्हणजे हिंदू स्त्री. आज हिंदू स्त्री मी म्हणेन किंवा आणखी कोणत्याही समाजाची स्त्री ती सुरक्षित आहे का? म्हणजे मला असं वाटतं की आज आपण एक जेंडर स्टेरिओटाइप जे आपण वागतो, म्हणजे कसं आपल्या घरापासून त्याची सुरुवात होते की दिस पिंक इज ओनली फॉर द गर्ल अँड अ ब्ल्यू इज फॉर अ बॉय. किंवा हा जो कन्सेप्ट आहे, किंवा मुलींनी भावली बरोबरच खेळलं पाहिजे आणि मुलांनी गाड्यांसोबतच खेळलं पाहिजे, किंवा मुलींनी चूल आणि मूलच केलं पाहिजे आणि मुलांनी फक्त या ठिकाणी पैसा किंवा घरातलं बाहेर किंवा नोकरी जॉबच केलं पाहिजे. म्हणजे हा जो जेंडर स्टेरिओ काइंड ऑफ नेचर आहे लोकांचा, ती आपल्याला कुठेतरी बदलावीशी असं मला वाटते. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आपली हिंदू स्त्री असेल किंवा अन्य कुठल्याही धर्माची स्त्री असू दे, तिचं रक्षण कुठेतरी आपणच करताना कमी पडतोय का? आपण अनेक गोष्टी वाचतोय, प्रत्येक पेपरमध्ये एक तरी गोष्ट ही बलात्काराची असते, आत्महत्येची असते, नैराश्यातून झालेली आत्महत्या असते एखाद्या स्त्रीची, किंवा मी म्हणेन की कोणीतरी तिला मानसिक, शारीरिक किंवा छळ करतंय आणि त्या ह्याच्यामधून झालेलं काहीतरी विकृती आपण पाहण्यास येते. मग नुसतेच आपण कॅन्डल मार्च करतो आणि आपण निषेध नोंदवतो, हे तिथपर्यंत आपला समाज, हा आम्ही काय केलं तर आम्ही निषेध नोंदवला, काय तर कॅन्डल मार्च करून. आम्ही काय केलं तर आम्ही फक्त बोललो, तर त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काहीतरी करायचंय. तर मला ते तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की या हिंदू स्त्रीचं रक्षण किंवा कुठल्याही अन्य स्त्रीचं रक्षण आपण कसं करू शकतो, आणि आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये काय विचार, आपल्या लोकांमध्ये काय केलं पाहिजे, काय भावना आणल्या पाहिजे, तर प्लीज मला जाणून घ्यायचंय. मी पहिल्यांदा वीणाला व्यक्त होण्यासाठी विनंती करते. आपण प्लीज बोलावे, त्याच्यानंतर आपण गिरीकडे जाऊयात. मीन वाईल या विषयासंदर्भात जर कुणाला बोलायचं असेल तर प्लीज यू कॅन सेंड मी द रिक्वेस्ट सो दॅट आय कॅन एबल टू जॉईन यू. कारण की मी थोडस हिंदी, मराठी आणि याच्यामध्ये बोलते, इंग्लिशमध्ये, कारण की फॅन फॉलोअर्स सगळे ऑल ओव्हर इंडिया मधले आहेत. सो प्लीज ओव्हर टू वीणाजी. ओके. तर इथे प्रश्न आहे स्त्रीचा. आजची स्त्री ही काही अबला राहिली नाहीये, शिक्षणाच्या बाबतीत म्हणा किंवा कुठल्याही करिअरच्या बाबतीत. सगळ्याच मुलाला टक्कर देणारी आजची स्त्री किंवा मुलगी ती कुठेच कमी नाहीये असं आपण म्हणतो, किंवा ती आपल्याला संधीही मिळत चालली आहे आणि मिळत आली आहे. म्हणजे मला असं आठवत नाही की बाबा आपल्याला आपल्या आई वडिलांनी कधी
थांबवलंय किंवा हे नको करूस तू, ते करू नको, हे आपलं सुदैव मानेन मी. तो कारण की हार्डकोर आपल्याच मराठी हो बॅचच्या गया है बाबा. पूर्ण कोण आहे I'm म्यूट sorry यार. म्यूट I'll करता mute येईल myself. तुम्हाला एक थोड्या वेळेसाठी फक्त. I'll mute myself. I'm sorry. या नो या नो नो प्लीज प्रॉब्लेम. प्लीज म्यूट युअर सेल्फ. तर मला असं म्हणायचंय की जे आपल्या वयाचेच आहेत त्यांचं बालपण पण वेगळ्या पद्धतीने गेले, त्यांना काही संधी मिळाल्या नाहीत जे आपल्याला मिळाल्या. जर तुम्हाला संधी मिळाली आहे तर त्याचा दुरुपयोग पण करतात मुली. म्हणजे मला इथे आजकाल आत्ताच्या परिस्थितीला म्हणायचंय की वुमन कार्ड, वुमन विक्टिम कार्ड हे 2 प्रकारे वापरलं जातं, एक पॉझिटिव्हली आणि एक निगेटिव्हली. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल खरंच जर तुमच्यावर अत्याचार झालाय, कोणी तुमच्यावर अन्याय केलाय तर तुम्ही बोला त्याविषयी. पण एखाद्याला फसवायचंय म्हणून किंवा एखादा गरीब आहे किंवा तो बोलू शकत नाही किंवा त्याला आपल्याला जाणून बुजून त्रास द्यायचाय, हा त्यांनी आता हे केलं ना, मी सगळे लॉज तर मुलीकडून आहेत, बाईकडून आहेत, त्यामुळं जो वुमन विक्टिम कार्ड आहे तर तो त्या पद्धतीने पण आजकाल खूप जास्त प्रमाणात यूज केला जात आहे. तर त्यामुळं मुलांना किंवा बाकीच्या लोकांना पण प्रश्न पडला असेल की नक्की आम्ही मदत करायची का नाही करायची, संरक्षण करायची का नाही करायची. याच्या आधी एक विचार करतात लोक की बाबा मी हिला मदत करायला गेली तर ही कुठल्या पद्धतीनं घेईल, पॉझिटिव्हली और निगेटिव्हली, का हे माझ्यावरच येईल परत. असंही हे खूप म्हणजे गंभीर प्रश्न आहे. पण त्याकडे आपण कसं बघतो हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदी अगदी बरोबर आहे. कारण की असं पण काही आपण असे उदाहरण बघितलेत की स्त्रिया हे म्हणजे मी म्हणत नाही इथे की देअर शुड बी अ जेंडर इक्वॅलिझम. आय फील की या ठिकाणी जेवढी स्त्री महत्वाची आहे तेवढा पुरुष देखील महत्वाचा आहे. समानता आपल्या देशामध्ये आहे, तर समानताचा अधिकार, समानतेचा हक्क हा प्रत्येक इंडिव्हिज्युअलला आहे. पण त्याचा दुरुपयोग देखील बऱ्याच वेळा होतो. तो म्हणजे स्त्रिया मुद्दामून पुरुषांना त्रास देतात किंवा पुरुष, आपण हे तर काय चालूच आहे की, पण असंच काही नाहीये की प्रत्येक वेळेस प्रत्येक पुरुष हा चुकीचाच असतो किंवा प्रत्येक बाईची चुकीचं असते, असा काही प्रोपोगंडा या ठिकाणी नाहीये किंवा काही एजेंडा सेटअप केलेला नाहीये. दोघांच्या चुका असतील तर दोघांना त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे. एकाची चूक असेल तर तो डोमेस्टिक व्हायलन्स आपण पाहतो की बऱ्याच घरांमध्ये वगैरे होत असतं, किंवा इव्हन इन द रिलेशनशिप मध्ये पण आपण बघतो की ते आपण पाहतो की म्हणजे लिटरली एखादा बॉयफ्रेंड किंवा एखादी गर्लफ्रेंड ही खूप एखादी डॉमिनेंट काइंड ऑफ ची असते, एक सबमिसिव्ह काइंड ऑफ अ नेचर असतात आणि त्यांच्यामध्ये खूप सारे क्लॅशेस होतात. म्हणजे मला हेच सांगायचं या ठिकाणी की प्रत्येक म्हणजे जसं की आपल्या हाताची 5 बोट आहेत त्याप्रमाणे बाजू पण 2 आपण बघतो की एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्याप्रमाणे प्रत्येक वेगवेगळे अँगल्स आहेत आणि त्याचे प्रोज अँड कॉन्स त्याच पद्धतीने आहेत. तर मला गिरी आपलं मत जाणून घ्यायचंय, हिंदू स्त्रीचं रक्षण किंवा कुठल्याही अन्य स्त्रीचं रक्षण. नक्कीच ताई. तर मुळातच आजकाल असं आहे की स्त्री म्हटल्यावर तो शब्दच इतका स्ट्रॉंग आहे. त्याप्रमाणे प्रत्येक स्त्री जेव्हा जन्माला येते, एखादी मुलगी जन्माला येते, तिला आपण लक्ष्मी म्हणून मान देतो किंवा तिचा तेवढा सत्कार करतो, सन्मान देतो जेव्हा मुलगी जन्माला येते. त्यामुळे जशी जशी स्त्री किंवा मुलगी एखादी मोठी होते, ती आजकालची जर तुम्ही स्त्री बघितली तर तितकीच ती स्ट्रॉंग आहे. प्रत्येक तुम्ही क्षेत्रामध्ये बघा, मुली जितकं आधी मुलं होते तेवढे मुली त्या लेवलला पोहोचलेल्या आहेत की आता मुलंही जाऊ शकत नाही, तोपर्यंत मुली आता तिथपर्यंत तत्पर झाल्या आहेत आणि तेवढ्या मुली स्ट्रॉंग झालेल्या आहेत. तर मला असं नाही वाटत की आता मुली खालच्या लेवलला आहेत आणि अजूनही त्यांना स्ट्रॉंग होण्याची गरज आहे. तर मला असं कधीच नाही वाटत आहे, कुठेही दिसून नाही येत की मुली स्ट्रॉंग नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट मला अशी अजून एक मांडायची होती, जसं वीणाताई बोलल्या आता की वुमन कार्ड पण खूप ठिकाणी प्ले केला जातो की म्हणजे की कुणाचं जर बदला घ्यायचा असेल की तर त्या गोष्टी केल्या जातात. तर त्या खरंच खूप आता सध्या गोष्टी बघायला मिळतात की जर आपल्याला एवढा मान मिळतोय, सन्मान मिळतोय एक स्त्री म्हणून, एवढा मोठा आपल्याला दर्जा मिळतो, तर त्याचा आपण सन्मान ठेवायला पाहिजे. जस्ट बिकॉज ऑफ काही मुलींमुळे आपल्या सगळ्याच मुलींचं नाव खराब होत आहे.
हा एक खूप गंभीर गोष्ट आहे. काही मुली फेमिनिझम या टॉपिकवर इतकं उगाच काहीतरी बोलून जातात. त्या गोष्टीचा तुम्हाला खरा तरी अर्थ माहित आहे का? फेमिनिझम या गोष्टीचा तुम्ही कुठे उपयोग करायला पाहिजे आणि कुठे नाही, हे देखील जर तुम्हाला मुलींना कळत नाही, तर मग तुमचा काय उपयोग आहे? इथे मला प्रश्न करायचे आहेत मुलींनाच, की आहेत आपल्याला तेवढा मोठा सन्मान आहे, तर त्या दर्जाने तुम्ही राहा. ती गोष्ट ही खूप मोठी जबाबदारी आहे. बिंग अ गर्ल, बिंग अ वुमन, बिंग अ स्त्री, ही माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे समाजाची. आणि संरक्षण करण्याची तुम्ही जी गोष्ट बोलताय ताई, तर त्या बाबतीत मला एवढीच गोष्ट सांगायची आहे की जसं मी म्हणाले की स्त्री आजकाल खूप तत्पर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, तर सेल्फ डिफेन्स ही प्रत्येक मुलीने शिकलीच पाहिजे. कारण का जेव्हा ज्या गोष्टी कुठलीही काळ वेळ आपण सांगू नाही शकत की कोण आपल्यावर हल्ला करेल किंवा एखादा पुरुष किंवा कुणी असेल, ती काळ वेळ आपण सांगू नाही शकत. त्यासाठी आपल्याला सेल्फ डिफेन्स, मग ते लहानपणापासूनच मुलींना कराटे शिकवण्याची तुम्ही संधी द्या किंवा बॉक्सिंग असेल, तर या सगळ्या गोष्टी मुलींनी शिकल्या पाहिजेत. तर असं मला वाटतं की तेव्हाच मुलगी कुठे अजूनही स्ट्रॉंग होईल आणि प्रत्येक गोष्टीशी मात करू शकेल. अगदी बरोबर आहे ताई. आपण या ठिकाणी म्हणूयात की नारी शक्तीला आपल्याला एकत्र यायचं आहे, पण याचा अर्थ असं नाहीये की पुरुषांना आपल्याला कमी लादायचंय किंवा पुरुषांना आपल्याला कमीपणा दाखवायचा आहे. आपल्यासाठी दोघं इक्वल आहेत, दोघांचे राईट्स इक्वल आहेत, दोघांचे हक्क अधिकार सगळ्याच गोष्टी त्या समान आहेत. मला असं वाटतं या ठिकाणी आपल्या दोघींच्या मनोगतातून की आपल्याला शिकवण ही जी काही आहे तर ती लहानपणापासून आपल्याला शाळेतून, आपल्या आईपासून, आपल्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल कडून काही ना काहीतरी शिकवण मिळत असते. तर ती योग्य शिकवण आपल्या लोकांपर्यंत पाठवणं खूप गरजेचं आहे किंवा देणं किंवा त्याचे धडे देणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आता एक विषय घेतला तो म्हणजे सेल्फ डिफेन्स. येस, प्रत्येक स्त्रीनं ते तिच्याकडे म्हणजे असं नाहीये की चला कराटे हे फक्त मुलगा शिकतो किंवा कराटे हे फक्त मुलींनी शिकायचे किंवा किंवा बॅडमिंटन किंवा कुठल्याही पद्धतीचे तुम्हाला जे काही आवडत असेल तर ते तुम्ही करा. त्याच्यामध्ये कुठल्याही बरोबर आहे, काही बंधनं येतील की करू नको करू नको. आजची स्त्री किंवा 21व्या शतकातली स्त्री ही म्हणायला गेलं तर आपण मॉडर्न स्त्री आहे, कारण की तिला सगळं काही आलं पाहिजे या ठिकाणी. म्हणजे आज आपण प्रत्येक जण इंडिव्हिज्युअली काम करत असेल तर आपल्याला कुकिंग देखील येतं, आपल्याला बाकीच्या गोष्टी देखील करता येतात. असं काही नाहीये की या नुसत्या बोलतायत, पण आम्ही तितकेच घरकाम देखील करून सगळ्या गोष्टी बॅलन्स करून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय. म्हणजे शिकवण नारीसाठी खूप महत्वाची आहे आणि त्याचं तंतोतंत पालन झालं पाहिजे, ते रमलं पाहिजे, ते याच्यामध्ये रुतलं गेलं पाहिजे मनामध्ये. मला या ठिकाणी कुणाल म्हणून यांची रिक्वेस्ट मिळते, मी कुणालला ऍड करते, बघू त्याला काय व्यक्त करायचं या ठिकाणी. एकच मिनिट, त्याला मी रिक्वेस्ट, एक मिनिट. येस, बहुतेक त्याची रिक्वेस्ट ओके मी ऍक्सेप्ट केली आहे. ही माइट जॉईन. नमस्ते, हॅलो, कोण आहे तुम्हाला नाही माहिती तर ते त्यांनी जॉईन तरी केलं. नमस्ते नमस्ते. आय डोंट नो. फ्रंट कॅमेरा बहुतेक त्यांचा हा का, ओके. कुणाल लेफ्ट झालाय, हे कोण आहेत ह्यांना जॉईन व्हायचं बहुतेक. ओके, लेट मी ऍड हिम. ओके ओके, कुणाला जर जॉईन व्हायचं असेल तर प्लीज या ठिकाणी आम्हाला रिक्वेस्ट पाठवा, कारण की ह्या जुन्या रिक्वेस्ट त्यांच्या ऑलरेडी आलेल्या आहेत. ठीक आहे, जर कुणाला, एक मिनिट, नाही ओके ओके, तनयाची रिक्वेस्ट आली आहे. तनया, ओके, मी तुम्हाला जॉईन करते तनया. ओके ओके, काही नेटवर्क इश्यू आहे का काय काय माहिती, रिक्वेस्ट येत आहेत बट ओके. कुणाला काही बोलायचं आहे या ठिकाणी, अजून कुणाला जॉईन व्हायचं आहे किंवा आपलं मत काही प्रकट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आय थिंक गिरी पण काही नेटवर्क इश्यू आहे का गिरीकडे पण? कॅमेरा बंद केलाय बहुतेक काही कारणास्तव. ठीक आहे, म्हणजे मला असं वाटतं की आज खूप छान साऊंड डिस्कशन आपली या ऑलमोस्ट 1.5 ऑलमोस्ट
आर मध्ये झालेली आहे. ओके. तर खूप छान वाटलं मला मुळात, कारण की एक पॉझिटिव्हिटी या ठिकाणी भले त्या. एक मिनिट, दर्शन देशमुख तुम्हाला जॉईन व्हायचं आहे का? रिक्वेस्ट आली आहे तर मी ऍड करते तुम्हाला. आपल्याला काही बोलायचं असेल किंवा मला माझ्याशी काही गप्पा मारायच्या असतील तर तसंही सांगा, कारण की काही जण जॉईन होत आहेत, लेफ्ट होत आहेत. तर ओके. हाय हाय दर्शन. नमस्ते दर्शन. हाय मॅम. हॅलो हॅलो. कसा आहेस? नमस्कार. तुला भेटून छान वाटतं या ठिकाणी. ma'am. ही इज माय वन ऑफ अ बिग फॉलोवर. बोला, काय बोलायचंय तुम्हाला? काय मांडायचंय या ठिकाणी? प्लीज बोलू शकता दर्शन. मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही सर्व जे करत आहात ते खूप योग्य आहे आणि तुमच्यासारखे म्हणजे खूप कमी आहेत आज आपल्या या हिंदू धर्मासाठी. ओके. आमच्याकडून जेवढं होईल तेवढं तर आम्ही करतोय. अगदी छान, खूप छान दर्शन. खूपच छान. म्हणजे येस, कोण ऍड मी म्हणून कोणाचा तरी येतोय तर प्लीज मला रिक्वेस्ट सेंड करून ठेवा. दर्शन गेला की मी तुम्हाला ऍड करेन. भीमराज पाटील. म्हणजे नक्कीच या ठिकाणी खूप महत्वाचं आहे, तू जसं बोललास की आपल्याला हे सगळ्या मनामनात, घराघरात, प्रत्येकाच्या हृदयात पोहोचवायचंय. हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, देशप्रेम, राष्ट्रप्रेम या सगळ्या गोष्टी आपल्याला पोहोचवायच्या आहेत सगळ्यांपर्यंत. त्यासाठी फक्त ते काही दीपिका झाडचं काम नाहीये किंवा आमच्या या बाकी दोघी बहिणींचं काम नाहीये किंवा फक्त दर्शन एकट्याचं काम नाहीये. अख्ख्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं काम आहे. तर तू त्याच्यासाठी नक्कीच हातभार लावणार आहेस आमच्या कामाला. आम्ही माहूरला जेव्हा येऊ तेव्हा माहूरगडाच्या देवीचं दर्शन करून देण्याचं पावित्र्य पण तू घेतलेलं आहे. तुम्हाला प्रॉमिस केलंस की ताई आल्यानंतर नक्कीच मला देवीचं दर्शन आमच्या सगळ्यांना तू तिथे घेऊन जाणार आहेस. अजून आणखीन काही बोलायचंय तुला दर्शन? दर्शन, तुला काही बोलायचं अजून? नाही. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, खूप छान धन्यवाद वाटलं दर्शन. भेटून. खूप छान. मन मोकळं केलं. खूप धन्यवाद. छान वाटलं. ठीक आहे. ओके. याच्या व्यतिरिक्त, दर्शन व्यतिरिक्त आणखीन कुणाला जॉईन व्हायचं आहे का? तर प्लीज रिक्वेस्ट सेंड करा. तुम्ही नुसतं ऍड मी पाठवलं तर नाही कळणार. इट्स बेटर की यू सेंड मी द रिक्वेस्ट, म्हणजे मी तुम्हाला ऍड करेन. आता कुठे मला असं वाटतं आता फ्री होतात का काय माणसं, काय माहिती की आता 9 वाजून गेले ना. ऑलमोस्ट आपला रुद्रची संवाद. कमेंट पण खूपच छान आहे दीपाताई, जर वाचलीत तर. रुद्र कुणा त्यांची कमेंट ओके. एक आहे. पीपल शुड Okay. नेव्हर फॉरगेट दॅट अ मदर्स डेडिकेशन मेड अ मराठा इंटू छत्रपती शिवाजी महाराज. खूप छान बोललात. ओके, कुणाल जॉईन होतात. लेट मी. कुणाल, तुम्ही नक्की जॉईन होणार आहे का? मी प्रिव्हियसली जॉईन केलं होतं तुम्हाला आणि परत तुम्ही लेफ्ट झाला. ऑन अ व्हेरी सिरियस नोट, हा काही गप्पा टप्पा किंवा ऍक्ट्रेस किंवा एकमेकांना बघण्याचा आमचा हा प्रयत्न नाहीये. लाईव्ह सेशन याच्यामधून आम्हाला काहीतरी 4 गोष्टी 4 लोकांपर्यंत जरी पोहोचल्या किंवा आम्हाला जे काही जनजागृती करायची त्या करण्यासाठी आम्ही एकत्र आलोय. इथं आम्ही एकमेकांना शो शायनिंग करण्यासाठी किंवा टाइमपास करण्यासाठी आलेलो नाहीये. आम्हाला बिलकुल मॅटर नाही करत की आमच्या तिघींच्या फॉलोअर्स मधनं 5 जण का जॉईन झाले किंवा 12 जण झाले, नाही तर आणि 1000 जण झाले तरी आमच्यासाठी कौतुक आहेत. पण जेन्युन लोकच इथं झाली पाहिजे, टाइमपास करणारी नाही, कारण की आम्ही टाइमपास करण्यासाठी इथे आलेलो नाहीये. तर प्लीज, जर जेन्युन रिक्वेस्ट असेल, तुम्हाला गप्पा मारायच्या असतील, बोलायचं असेल, मत प्रकट करायचं असेल तरच तुम्ही आम्हाला रिक्वेस्ट पाठवा. अन्यथा त्या रिक्वेस्ट मी डिक्लाइन करेल कम्प्लिटली. कुणाल काले, मी तुम्हाला आता ऍक्सेप्ट करतेय. जर काही बोलायचं असेल तर ऍक्सेप्ट व्हा, नाहीतर डिक्लाइन रिक्वेस्ट केली तरी चालेल. बघू, मी ऍक्सेप्ट केली, बघू त्याला काय बोलायचं आहे. नाहीतर वी आर अबाउट टू स्टॉप दिस. येस. नमस्ते कुणाल. नमस्ते. नमस्कार. आई आहे तिकडे? आई आहे तुझी? नमस्ते. बोला. मी शिरोवरून बोलतोय. विश्वजित. मला नाही माहिती, म्हणजे मला शिरोवरून कोल्हापूर. शिरोळ वरून बोलताय. बोला. ओके.
बोला ओळखलं का बहिणी? बोला बोला बोला. हो हो फोन केले. व्हॉट्सअप बरोबर ना, तुम्हीच ना? सकाळपासून बघायला सकाळीपासून सकाळपासून बघायला आठवल्यापासून बोला, तुम्हाला काही मत मांडायचंय का? नमस्कार, आपल्याला काही मत मांडायचंय? होय, मी 8 वाजल्यापासून बघायला लाईव्ह बर. तुमचं. हा ते मला ऐकायला तुमचं म्हणजे विचार मला पटले ते सगळे. बोला बोला, आपण बर openly बर बोला. बर बोला, आपलं ऐकू येतंय, बोला. 8 वाजल्यापासून ऑनलाईन बघत आहे. त्याला विचार तुमचं पटलेले आहेत. पटलेले आहेत ना? त्यांना पटले, आपल्याला नाही पटले का? बाकी सगळ्यांना नाही आपल्याला पण पटले. पटले का? बर बर, मग आपण सगळेजण एकत्र येऊन होय. त्याच्यावर काम करूयात. जर पटले असेल तरच काम करण्यात नक्कीच मजा येते. तर आपण सर्वजण मिळून त्याच्यावर मग काम करूयात. ठीक आहे. आणखीन काय ओके, बोलायचं ओके. तुम्हाला? आणि काही मदत लागली तर जॉईन डेफिनेटली नक्कीच, नक्कीच. आम्हाला फॉलो करा. त्याचबरोबर आमच्या तिघींना फॉलो करा. त्याचबरोबर आमचे काय असेल सेशन्स वगैरे तर अटेंड करत चला. मग तुम्हाला नवनवीन माहिती मिळत जाईल. त्याद्वारे ओके. कार्यक्रमाला तुम्ही जोडले जाल. याच्यातनंच आपले एक ऋणानुबंध जमतील आणि पुढे आपण अशाच पद्धतीनं कार्यरत राहू जनजागृती करण्यासाठी. तर आपण पुढे जाऊयात. ओके. मला असं वाटतं की ऑलमोस्ट खूप वेळ झालेला आहे. 1.5 तास होत आलेला आहे की आपण एकत्र गप्पा मारतोय. होय होय. तर तुम्ही लेट झाला ओके, तरी ओके. चालेल विशाल, काही हरकत नाही. आपण गप्पा मारल्यात. तर मला या ठिकाणी माझ्या सगळ्या फॉलोअर्सना, माझ्या बहिणींच्या फॉलोअर्सना किंवा कोणी कोणी या ठिकाणी जॉईन झाले असतील त्यांना या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की हा करोनाचा पिरियड आहे. खूप म्हणजे झपाट्यानं करोनाचा या ठिकाणी संसर्ग वाढत चाललेला आहे. तर बिलकुल दुर्लक्ष करू नका, लाईटली घेऊ नका. इकडे तिकडे आपण म्हणतो की इकडे तिकडे आपण फिरायला जातो किंवा काय, किंवा आपणच आपल्या आरोग्याची काळजी या ठिकाणी घेत नाही. तर प्लीज तसं न करता मास्क वापरा, घरीच राहावा, आवश्यक असेल तर बाहेर जावा. आता मला माझी आई विचारते की तू कशाला बाहेर जातेस, तू सगळ्या जगाला ज्ञान देते. पण मला बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाहीये, कारण की माझं फील्ड वर्कच आहे. त्यामुळे मला ते बाहेर पडावं लागतं. पण येस, तेवढी प्रिकॉशन्स देखील मी घेते. व्हायरल हा नक्कीच आहे कोरोना, पण आपण काळजी घेऊयात एकमेकांची, घरातल्यांची, आपल्या आई वडिलांची, प्रत्येकाची. आणि अशाच पद्धतीनं एकत्र येत जाऊयात, भेटत जाऊयात. तर तुम्ही बेसिकली योगेशजी, तर त्यांचे मी आभार मानलेच. पण तुम्ही दोघी मुळात ऑफिसचं काम, तुमचं वर्क फ्रॉम होम चालू आहे आणि त्याच ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा मी म्हणणार नाही खारीचा वाटा, कारण की हा माझ्यासाठी खूप मोठा वाटा आहे तुमच्या दोघींचा की तुम्ही आलात वेळात वेळ काढून आपल्या ऑफिस वर्क मधून. मला माहिती आहे की कॉर्पोरेट लाईफ मध्ये असताना 1 तास 1.5 तास काढणं तुमच्या कामातून पण खूप मोठी बाब आहे. आणि तुम्ही ती तुमच्या बहिणीसाठी, माझ्या प्रेक्षक वर्गांसाठी काढलात, त्याबद्दल मी खरंच मनापासून तुमच्या दोघींचे आभार मानते. असंच एकत्र राहूयात आपण. एकत्र लहानपणापासून, अगदी वीणाने मेन्शन केलं की पाळण्यात जन्मल्यापासून आमच्या दोघींचं नाव ठेवण्यापासून आम्ही एकत्र आहोत. गिरीने आमचं नाव ठेवलंय. त्यामुळे हा जो एक नाता, हे जे नातं आहे हे घट्ट आहे, ते नेहमीच घट्ट राहील. पण तुम्ही वेळ दिला, दोघींनी आलात, मान दिलात, तेवढं खरंच मानेन तेवढे आभार या ठिकाणी कमीच आहे. तर तुमचे मनापासून आभार. त्याचबरोबर ते माझे 50 व्ह्यूज पासून ते आतापर्यंत 12-11 पर्यंतचे असणारे जे कोणी या ठिकाणी व्ह्यूअर्स आहेत, सगळेच माझ्यासाठी एकूण एक महत्वाचे आहेत. आणि ते देखील या ठिकाणी जॉईन झाले आणि त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम अटेंड केला. योगेशजींचे पुन्हा एकदा आभार, गिरी तुमचे आभार, मीरा तुमचे आभार, धन्यवाद. प्रत्येक जणांचे या ठिकाणी या ह्याला धन्यवाद. जॉईन झाले. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आझादजी ते जॉईन झाले होते, नंतर दर्शन जॉईन झालेला होता, नंतर गिरीकडच्या म्हणजे सासरीकडची मंडळी, काळे फॅमिलीतले जॉईन झाले होते. त्या सगळ्यांचेच मी आभार व्यक्त करते. तुमच्या सगळ्यांची साथ या ठिकाणी मिळाले. माझे काही विद्यार्थी देखील या ठिकाणी जॉईन झाले, ते आता मेसेजेस टाकतायत, मी त्यांचे देखील आभार मानते. सगळ्यांचे एकूण एक. आपण असंच भेटत जाऊ, अटेंड करत जाऊ सेशन्स आणि संवाद करत जाऊ, लोकसहभाग आपला वाढत जाऊ, जनजागृती करत जाऊ.
तर तुमचे नक्कीच मनापासून मी ताई, खूप आभार धन्यवाद. मानते. ही संधी आणि- दिल्याबद्दल धन्यवाद ताई. खरंच खरंच धन्यवाद. कारण की आपण धन्यवाद. टाइमपास करण्यासाठी लोक लाईव्ह येतात, पण आपण आज एवढं सत्कारणी लावलं, जो वेळ आहे, ही संधी दिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि नक्की. अजून बरेचसे चलो मग. मुद्दे घेऊन आपण पुन्हा पुन्हा लाईव्ह वर येऊ. नक्की नक्की नक्कीच. नक्की. चला चलो धन्यवाद. सगळ्यांना चलो. चलो बाय. शुभरात्री. काळजी घ्या. शुभरात्री. जय हिंद, गुड जय नाईट. महाराष्ट्र. शुभरात्री. जय हिंद जय जय महाराष्ट्र. हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय मातरम. मातरम. हर हर महादेव. येस येस महादेव. गोरखपुर से. नमस्ते नमस्ते. शुभरात्री. चलो शुभरात्री. बाय.